नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 2025 ची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्याचं विश्लेषण घेणार आहोत. ते का गरजेचं आहे? कारण की 2026 ची जी मुख्य परीक्षा आता होऊ घातली आहे ऑक्टोबरमध्ये, तर तिच्याकरिता आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की 2025 चे पेपर नेमके कसे होते, त्याच्यावर महाराष्ट्र सेंट्रिक प्रश्न आले होते की नाही, आणि प्रश्नाचं एकंदरीत टोन काय होतं, की फक्त UPSCच्या जवळ जाणारे होते का, फॅक्च्युअल होते का, विश्लेषणात्मक होते. ह्या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेणं आपल्याला महत्वाचं आहे. तरच आपली जी 2026 ची तयारी होणार आहे ती चांगली होणार आहे. तसं सर्वांनाच माहित आहे की काल जे आहे राज्य लोकसेवा आयोगाने 2 महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यावरही आपण थोडक्यात बोलूयात आणि त्याच्यानंतर आपली जी पुढची 2026च्या मेन्स करताची तयारी आहे ती कशी असायला हवी यावरतीही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता काल जे नोटिफिकेशन आयोगाचं आलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचे जे बदल आहेत ते बदल म्हणजे काय, तर आता राज्यसेवा क्लास 2 क्लास 3 ह्या तिन्ही संवर्गाच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या एकापेक्षा जास्त वेळेस होणार आहेत, जेणेकरून, आणि त्याचा एक सिंपल फॉर्मॅट त्यांनी ठेवलेला आहे की वर्षातून 2 किंवा 3 वेळा तुमची पूर्व परीक्षा होईल, परंतु मुख्य परीक्षा एकदाच होईल. आणि तुम्ही ह्या 3 परीक्षा किंवा 2 परीक्षा ज्या काही होतील त्यामध्ये तुम्ही एकदा जरी पास झाले तर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायला अलाउड त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि ज्याच्यावरती सगळ्यात जास्त वादही होत आहे असा मुद्दा कोणता आहे, तर तो पूर्व परीक्षा ज्या आहेत, जी आपली पूर्वापार परीक्षा पद्धती होती ज्याच्यामध्ये आपण OMR बेस्ड परीक्षा घेत होतो ती चेंज करून आता त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट सिस्टीमच्या आधारावरती तुमची ही पूर्व परीक्षा घेण्याचा त्यांचा मानस आहे, राज्य लोकसेवा आयोगाचा मानस आहे. आता अर्थातच याबद्दल बऱ्याच लोकांच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या शंका आहे, कारण की आपला आतापर्यंत जो अनुभव आहे पूर्व परीक्षा, विशेषतः ज्या कम्प्युटर बेस्ड परीक्षा असतात त्याच्यामधला जो अनुभव आहे तो काही इतका चांगला नाहीये. त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी त्याच्याबद्दल धाकधूक आहे आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती विद्यार्थी स्वतःचे मतं व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. आणखीन एक महत्वाचं, आता त्याच्यावरती आयोगाला जे वाटेल, विद्यार्थी त्यांच्यावरती ज्या प्रकारे मागणी करतील आणि त्याच्यामधनं काहीतरी चांगला तोडगा निघेल अशी आपण त्याच्याकरता अपेक्षा व्यक्त करूयात. आणखीन एक महत्वाची गोष्ट झालेली आहे काल जे नोटिफिकेशन आलं, आणि ते आपल्याशी मेन कन्सर्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एकंदरीत जो काही एक्झाम प्रोसेस आहे किंवा एक्झाम फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे. तो म्हणजे जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट होता तो ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी काय केलेला आहे, कॅन्सल त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 2027चा जो पेपर होणार आहे त्या 2027च्या मुख्य परीक्षेपासून तुम्हाला कोणताही ऑप्शनल पेपर द्यायची गरज त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे 500 मार्क जे आहे ते तुमच्या मुख्य परीक्षेमधनं कॅन्सल झालेले आहे, कमी करण्यात आलेले आहे. आता हा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय आहे, दिलासा देणारा निर्णय त्या ठिकाणी आहे, कारण की ऑप्शनलचा अभ्यास करायचा. आता 2 मेन्स परीक्षा होत आहेत, म्हणजे ही एक आणि मागची एक परीक्षा, तर त्यामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की मेन्समध्ये ऑप्शनलची तयारी करण्याकरता एक सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ टाइम तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो. आणि हा टाइम इतर जो तुमची स्ट्रॅटेजी आहे, इतर जे सब्जेक्ट आहे ज्याची स्टडी करायची आहे त्याच्यावरती त्याचा थोडासा नकारात्मक परिणाम होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांकरिता हा एक दिलासा देणारा निर्णय आहे. आणि मग ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर याच्यामुळे आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कुठली कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, कारण की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा जो टार्गेट असायचा की एसए, इथिक्स आणि ऑप्शनल मध्ये चांगला स्कोर करायचा, उरलेल्या GS मध्ये थोडासा एव्हरेज पेक्षा जास्त स्कोर काढला की आपली पोस्ट त्या ठिकाणी निघणार आहे. UPSC मध्ये ही स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी विद्यार्थी वापरतात आणि राज्यसेवेमध्येही त्याच प्रकारचा विचार त्या ठिकाणी विद्यार्थी करत होते. परंतु आता काय झालेलं आहे, तर आता तुम्हाला जे 4 GS आहेत आणि निबंध आहे हे डिसाइडिंग फॅक्टर त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण ह्या 5 पेपरवरती तुमचं काय होणार आहे, मुख्य परीक्षेचं मूल्यांकन होणार आहे आणि नंतर एक इंटरव्ह्यू तुमची त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे जे विद्यार्थी या वर्षीची परीक्षा देतात त्यांना तर ऑप्शनल देणं आहे, पण जे इथून पुढची परीक्षा मुख्य परीक्षा देणार आहे 2027 पासूनचे, त्यांना त्या ठिकाणी ऑप्शनल पेपर असणार नाहीये. त्यांना सगळ्यात जास्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठं करायचे आहे, GS 1, 2, 3, 4 आणि जो निबंधाचा विषय आहे
त्याच्यावरती तुम्हाला तुमचं लक्ष त्या ठिकाणी पूर्ण केंद्रित करायचं आहे आणि त्याची एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे. कारण की ती जर प्लॅनिंग झाली नाही आणि त्याच्याकरता तुम्ही डेडिकेटेड जर त्या ठिकाणी काम केलं नाही तर मग तुम्ही कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये लॅक त्या ठिकाणी होऊ शकता. त्यामुळं आजचं सेशन जे विद्यार्थी पुढच्या वर्षी मेन्स देणार आहे त्यांच्याकरताही महत्त्वाचं आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी मेन्स लिहित आहेत 2026ची त्यांच्याकरताही महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला जोपर्यंत अंदाज येणार नाही की मुख्य परीक्षा कशी आहे, आयोग नेमका कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे, त्याच्यामधलं स्ट्रक्चरिंग काय आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज देण्यात आलेलं आहे, हे जोपर्यंत तुमच्याबद्दल तुमच्या डोक्यामध्ये क्लिअरिटी नसेल. आता तुम्ही प्रिलिम्स काढलेले आहेत जे 26ला मेन्स लिहित आहेत, काहींची अनकॉन्शियलिटी राहिली असेल जे विद्यार्थी हे सेशन बघतायत, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपण नेहमी जो फोकस देतो तो PYQ अंडरस्टँडिंगवर देतो किंवा PYQ वरनं तुम्हाला एक पद्धत त्या ठिकाणी कळते. या वर्षीच्या पेपरमध्ये समजा राज्यसेवेच्या पेपरमध्ये थोडासा त्यांनी चेंजेस त्या ठिकाणी केलेलं होतं, परंतु मुख्य परीक्षेचा जो पहिला पेपर सगळ्यांना त्याची धाकधूक होती तो आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलेलं आहे की MPSCनं एक स्टँडर्ड लेवलचा पेपर त्या ठिकाणी सेट केला. अगदी सगळे चारही GS आणि निबंधाच्या पेपरमध्ये आपल्याला ही गोष्ट त्या ठिकाणी लागू होते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा हे जे चेंजेस होत आहेत तर ह्याच्यातनं पुढं मार्ग कसा काढायचा ह्या करताचं आजचं आपलं सेशन आहे. कारण आपण 2025 ची जी काही मुख्य परीक्षा झालेली आहे त्याचे चारही GSचे पेपर आणि निबंधाचे पेपर, यामध्ये निबंधाच्या पेपरामध्ये जे तत्वज्ञानात्मक निबंध आहे आणि जे सामान्य अध्ययनाच्या आधारावरती तुम्ही लिहू शकतात ते निबंध आहेत. याचंही सेग्रिगेशन करणार आहोत, त्याच्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्यानंतर GS 1, 2, 3 मध्ये जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्यांचे किती वेटेज होतं, प्लस प्रश्न विचारण्याची पद्धत कशी होती, करंट अफेअर्स किती महत्वाचं आहे आणि महाराष्ट्र सेंट्रिक काय काय विचारण्यात आलेलं आहे, त्या सगळ्यांवरती आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत चर्चा आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. यामध्ये नवीन जे चेंजेस झालेले आहे, समजा ह्याच्यात जर 2-3 टेस्ट झाल्या तर त्याचा एक फायदा होणार आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला सर्वांना जी एक सिंगल मुख्य परीक्षा क्लास 2 म्हणजे गट ब करता, गट क करता आणि राज्यसेवेकरिताची एक सेपरेट एकच मुख्य परीक्षा प्रत्येक वर्षी असणार आहे, त्या परीक्षेला तुम्ही सगळे त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात जे यापैकी कोणतीही परीक्षा पास झाले. हे कालच्या 2 निर्णय जे आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आहे. आता आपण पुढचं जी चर्चा आहे ती चर्चा आपण कुठं करणार आहोत तर ती निबंधाची ही PPT मी तुमच्यासोबत शेअर करल आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती. आता आपण मेजरली जे फोकस करणार आहोत तो निबंधाच्या पेपरवरती फोकस त्या ठिकाणी करणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे की निबंध हा एक बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकरता एक सायकोलॉजिकल अडथळा त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. त्याचं एक मुख्य कारण आहे की अगदीच आपण 300-400 शब्दामध्ये आतापर्यंत निबंध लिहायचो आणि अचानकच आता 1200 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे, तरी एक थोडंसं दडपण त्या ठिकाणी सायकोलॉजिकल दडपण आपल्या मनावरती आलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस पेपर झाले त्या पेपरच्या नंतर जी डिस्कशन आमचं झालेलं आहे किंवा विद्यार्थ्यांसोबतची चर्चा झाली त्यामध्ये दिसून आलेलं आहे की विद्यार्थ्यांना मेजर जो प्रॉब्लेम आलेला आहे तो म्हणजे एसे पूर्ण कसा करायचा किंवा त्याच्यात आर्ग्युमेंट बिल्ड कसं करायचं आहे, प्रभावी इंट्रोडक्शन कसं करायचं. कारण की एक माइंडसेट तयार झालेला आहे की आपल्याला एसे लिहायचं आहे तर कोटनच करायला पाहिजे का, मग त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या सगळ्यांवरती चर्चा होताना एक लक्षात आलेलं आहे की 1200 शब्द एक्झाम हॉलमध्ये एका टॉपिकवर लिहिणं हे चॅलेंजिंग त्या ठिकाणी आहे. आणि ही जी चॅलेंज आहे हे चॅलेंज काही नवीन नाही, UPSC जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनाही हे चॅलेंज येतं आणि MPSC मधल्या विद्यार्थ्यांना ही चॅलेंज नेहमी येताना आपल्याला दिसत आहे. जर आपण निबंधाच्या पेपरचा विचार केला, जे निबंधचा पेपर 2025च्या मेन्सला आलेला होता त्यामध्ये आपण एक ढोबळ मानानं 2 प्रकारची त्या ठिकाणी विभागणी करू शकतो. एक फिलॉसॉफिकल एसे झालेले म्हणजे कोड बेस एसे होते. सर्वांना भीती होती की सर्वच कोड बेस एसे येतात का, परंतु तसं झालं नाहीये. काही कोड बेस एसे आलेले आहेत आणि काही सामान्य अध्ययनाला अनुसरून तुम्ही त्याच्यावरती चर्चा करू शकतात असे एसेस त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत. आता यामध्ये जर तुम्ही दोन्ही सेक्शन आहे त्या दोन्ही सेक्शन मधले एसेस मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि विशेष म्हणजे UPSCचे जर तुम्ही 18 पर्यंतचे पेपर बघितले, 17 पर्यंतचे निबंधाचे पेपर बघितले तर त्यामध्ये काय होतं की UPSC काय करायची की एक सेक्शन मध्ये थोडंसं फिलॉसॉफिकल एसे ठेवायचे ज्याच्यामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवरती लिखाण करू शकाल आणि एक एसे जो असायचा तो भारताच्या
गोष्टींना केंद्रित करून किंवा भारतातल्या शेतीच्या संदर्भातला प्रश्न असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रश्न असेल किंवा नाम सारख्या चळवळीचा प्रश्न असेल, ह्याला कन्सन्ट्रेट म्हणजे ज्याच्यात तुम्ही जीएसचं नॉलेज वापरू शकता असा एसे त्या ठिकाणी द्यायचे. परंतु एमपीएससीनं ज्यावेळेस पेपर सेट केला आहे त्यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी असं ठरवलं नाहीये की एक सेक्शन आम्ही पूर्ण फिलॉसॉफिकल देऊ आणि एक सेक्शन पूर्ण जीएस बेस देऊ. सो तो एक थोडासा सरप्राईज फॅक्टर होता की ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही सेक्शनमध्ये जीएस बेसही लिहू शकला असतात आणि तत्वज्ञानात्मक जो फिलॉसॉफिकल आहे तो. जर तुम्ही पहिल्या सेक्शनमध्ये बघितलं तर पहिला जो एसे होता तो स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. हा थोडासा फिलॉसॉफिकल एसे होता. तुम्ही ह्याला थोडा सायकोलॉजिकल अँगलला लिहू शकला असतात. प्लस ही जी काही बिल्डिंग आहे किंवा जसं आपण बघतो की स्त्रीवादी तत्वज्ञानामधनं एक विचार आलेला आहे आणि त्या विचारामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आय थिंक सीमान दुबोआ यांचं हे आर्ग्युमेंट आहे. सेकंड सेक्स म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते आर्ग्युमेंट केलेलं आहे की स्त्रिया ह्या म्हणजे त्याच्यामध्ये जेंडर आणि सेक्स हे एक जो सोशलॉजी मधला मेजर डिबेट आहे त्या डिबेटवरती चर्चा करण्यात आलेली आहे की जन्माला येताना ॲज अ तुम्ही फिमेल म्हणून जन्माला जरी आलेला असला तर तुम्हाला वुमन म्हणून कन्व्हर्ट करण्याकरिता ही जी काही सामाजिक संरचना आहे ती मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्यूट करत असते, अशी एकंदरीत त्याच्या मागची धारणा आहे. आणि पहिला एसे त्या संदर्भातला त्या ठिकाणी आहे जो मानवी मूल्य असेल किंवा मानवी जडणघडण आहे त्या जडणघडणीत आजूबाजूच्या गोष्टींचा कसा व्यापक परिणाम त्या ठिकाणी होतो यावरती चर्चा करताना आपल्याला दिसतो आहे. प्लस पहिल्या सेक्शनमध्ये जे दुसरा एसे होता तो शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ. म्हणजे अगदी GS2 मध्ये तुमचा जो गव्हर्नन्सचा सेक्शन आहे त्यामध्ये एक बीट आहे की ज्याच्यामध्ये ई गव्हर्नन्सवरती आपण चर्चा करतो बघा. आता ह्या ई गव्हर्नन्सच्या आधारावरती आणि ह्या ई गव्हर्नन्स करता सोशल नेटवर्किंगचा कसा फायदा केला जाऊ शकतो. आता इथं एक थोडंसं काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर वाचताना सोशल नेटवर्किंग वाचलेलं आहे, परंतु ज्यावेळेस उत्तर लिहिलंय किंवा निबंध लिहिलंय त्याच्यात सोशल मीडिया हा रेफरन्स ठिकाणी आलेला दिसतो आहे. सो सोशल नेटवर्किंग थोडासा एक आपल्याला तसं बघायला तर बृहत संकल्पनेच्या अंगानं आपण तिच्याकडं बघू शकतो. सोशल मीडिया ही ट्रॅडिशनली किंवा आपल्या डे टू डे कम्युनिकेशन मधली जी आहे त्याला थोडेसे कन्स्ट्रेंट आहे, परंतु सोशल नेटवर्किंग हा एक बॉर्डर टर्म आहे आणि त्या टर्मच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला हा एसे पूर्ण लिहायचा होता. मग तो कसा एसे होता तर तो सामान्य अध्ययनाच्या एकंदरीत शैलीमधून आलेला एसे होता की ज्याच्यावरती तुम्ही गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हने लिहू शकला असता, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटच्या संदर्भामध्ये लिहू शकला असता किंवा पर्यावरणाच्या संदर्भातल्या ज्या चळवळी आहेत त्या अनुषंगाने तुम्ही सोशल नेटवर्किंगचा जसं ग्रेटा थनबर्ग यांची फ्रायडेज फॉर फ्युचर सारखी जी चळवळ आहे तिच्या संदर्भामध्ये किंवा त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही तो एसे पुढे मोल्ड करू शकला असता. ई गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये तुम्ही ट्रान्सपरन्सीचा मुद्दा आणला असता, अकाउंटेबिलिटीचा मुद्दा आणला असता की ह्याच्या थ्रू कशी सोशल नेटवर्किंग थ्रू कशी अकाउंटेबिलिटी मेन्शन करण्याकरिता लोक प्रयत्न करतात. ह्या अंगाने तुम्हाला हे सगळे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी बिल्ड करता आले असते. त्यानंतर तुम्ही धार्मिक न होता ही आध्यात्मिक होऊ शकता. आता हा कोड बेस आहे, फिलॉसॉफिकल एसे आहे की ज्यामध्ये मानवी मूल्य असेल, नैतिकता असेल किंवा आत्मपरीक्षणावरती जास्त फोकस आपल्याला या निबंधाच्या विषयामध्ये जो पहिल्या सेक्शनमध्ये तिसरा निबंध होता. म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसायला लागलेलं आहे की पहिला आणि तिसरा एसे हा कोड बेस आहे पहिल्या सेक्शनमध्ये. दुसरा जो एसे आहे तो तुमच्या जीएसच्या नॉलेजवर तुम्ही तो लिहू शकला असता. आणि चौथा एसे जो आहे तो देखील आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे का, म्हणजे युवकांच्या समोरचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भामधला हा एक एसे होता. सो दोन एसे हे जीएस बेस तुमच्या नॉलेजवरती आधारित होते आणि दोन एसे जे आहे ते फिलॉसॉफिकल अँगलनं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे होते. अशा प्रकारे म्हणजे एक बॅलन्सिंग करण्याचं काम राज्य सेवेनं त्या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोगानं त्या ठिकाणी केलेलं आहे. तर जर तुम्ही आता युपीएससीचे एसे बघितले तर ते ऑलमोस्ट कोड बेस्ड असतात आणि कोड बेस्ड जरी असले तरी त्याच्यातही पुढे जाऊन युपीएससीनं असं केलेलं आहे की काही कोड अर्धवटच ते त्या ठिकाणी देतात की जेणेकरून तुम्हाला ते काय म्हणणं असेल ते समजून घेणंही त्या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि इंटरप्रिटेशनचा खूप मोठा खेळ युपीएससीच्या निबंधामध्ये दिसतो. त्या मानानं राज्यसेवेच्या निबंधामध्ये तसं काही आपल्याला दिसताना दिसत नाहीये. त्यानंतर जर सेक्शन बी मध्ये तुम्ही गेलात तर सेक्शन बी मधला पहिला जो एसे आहे
5 नंबरचा टॉपिक जो आहे तो काय आहे, तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. आता ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानानं आपल्या स्वतःचं जे जीवन आहे त्याला किती सुलभ केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा कसा रोल राहिलेला आहे आणि टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन देखील आपल्यावरती कशा प्रकारे नकारात्मक परिणाम होतात, ह्या दोन्ही अंगानं तुम्हाला या एसेमध्ये त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे होतं. आता ह्याच्यामध्येही बऱ्याच अंशी तुम्ही जे डे टू डे लाईफमध्ये बघता आहात किंवा जे पेपरमध्ये वाचता आहात त्या अंगानं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं. म्हणजे हा काही फिलॉसॉफिकल अँगलचा एसे तुम्हाला म्हणता येणार, जो टेक्नॉलॉजी बेस एसे तुम्ही त्याला तंत्रज्ञानावर आधारित एसे त्या ठिकाणी म्हणू शकता. त्याच्यानंतर पर्यावरणावरती 2 एसे सेक्शन बी मध्ये विचारलेले आहे बघा. ते म्हणजे त्यांचा जो फोकस आहे तो इमर्जिंग टेक्नॉलॉजीज किंवा सोशल नेटवर्किंग आहे, त्याचा तुमच्या ह्युमन लाईफवरती कसा इफेक्ट होतो हे त्यांच्याकरता महत्वाचं आहे. त्याचसोबत पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काय एसे होता की पर्यावरण रक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. म्हणजे आपल्याकडे एक डिबेट आहे बघा, पर्यावरणाच्या संदर्भातलं मेजर डिबेट काय होतं की विकास पर्यावरण संरक्षण करण्याकरिता जे आर्ग्युमेंट करतात किंवा पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता जे लोक मांडणी करत असतात त्यांना बऱ्याच अंशी काय केलं जातं तर असं हिणवलं जातं की तुम्ही विकास विरोधी आहात, विकासाच्या आड येणारे लोक आहात, पर्यावरणीय चळवळींना ही मेजर क्रिटिसिझम हेच येतं. पण एमपीएससीनं जो प्रश्न विचारलेला आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे की तो विकासाच्या विरोधी म्हणून तुम्ही पर्यावरणीय चळवळीकडे बघू नका, त्या विकासाचा पाया आहे, त्यांच्या आधारावरती तुम्ही विकास साध्य करू शकता, अशा स्वरूपाचा तो एसे आहे. आणि अशा स्वरूपाचा जो एसे आहे हा एसे लिहिताना किंवा हा निवडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. कारण काय होतं की आपलं पॉप्युलर नोशन मध्ये आपल्याला कसं असतं की पर्यावरणीय चळवळी म्हणजे विकास विरोधी चळवळी असं आपल्या डोक्यात फीड बसलेलं असतं आणि हे उत्तर लिखाणामध्ये निबंध लिखाणामध्ये बऱ्याच अंशी येताना दिसत आहेत. सो ते टाळणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर 7वा जो एसे होता म्हणजे सेक्शन बी मधला 3रा जो एसे होता तो फिलॉसॉफिकल होता. समजा की करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते, म्हणजे नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम अ वेपन. आता हे ज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हणजे आपण बघितलेलं आहे की ज्ञानाचा उपयोग कुठं कुठं झालेला आहे. समजा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त ज्ञान प्राप्त करून आपण अनुभवाची तयारी केली, अनुभव तयार केलेला आहे, परंतु आपल्याला लोकांबद्दल जर कम्पॅशनच नसेल तर तो अनुभव कोणाही विरुद्ध वापरला जाऊ शकतो आणि मग तो एक वेपन म्हणून तुमच्याकडे काम करू शकतो. आणि हे फक्त शस्त्र म्हणून तुम्ही शब्दाचा अर्थ घेणं तिथं अपेक्षित नाहीये. मी जस्ट तुम्हाला एक उदाहरण दिलं, शस्त्र म्हणून तुम्ही त्याला वेगवेगळ्या अंगानं त्या ठिकाणी बघू शकतो. तुम्ही इव्हन सायबर फ्रॉड्सचंही त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकतात की कसं सायबर फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये कशी कम्पॅशनची कमतरता आहे आणि त्या कम्पॅशनच्या कमतरतेमुळं समोरच्याचं किती डिस्ट्रक्शन ते त्या ठिकाणी करतात, फायनान्शियल लॉसेस कसे करतात, असं तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा इथिकल यूज जो आहे जे तुम्ही इथिक्समध्येही शिकता तो, त्यामुळं आपण नेहमी बघतो की इथिक्स आणि एसेला थोडंसं आपण काय करतो आहे एका पर्स्पेक्टिव्हनं बघण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर शेवटचा एसे जो होता तो इंटरेस्टिंगली परत क्लायमेट चेंजच्या संदर्भामधला होता की क्लायमेट चेंज अँड इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीवरचे जे हवामान बदलाचे इफेक्ट आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा आपल्याला त्या एसेमध्ये करायची होती. आता हा एसे कसा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितल्या असं वाटतं की मी ह्याच्यात खूप काही लिहू शकतो आणि बऱ्याच वेळेस काय होतं गडबडीमध्ये माणूस ते सिलेक्ट करतो, परंतु 300-400 शब्दाच्या नंतर आपल्याला ह्याच्यात काही जास्त सुचत नाही. सो हे टाळायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही निबंध निवडता त्यावेळेस आता आपले या संदर्भातले काही लेक्चर सिरीज आहे आपण घेतोय, 200 तासाचं एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन त्या ठिकाणी घेतोय भगीरथ IAS अकॅडमीच्या तर्फे, ज्याच्यामध्ये आपण 2026च्या मेन्सला टार्गेट त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये एसेचे जे सेशन असेल ते मी घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ते सेशनमध्ये तुम्ही याल त्यावेळेस आपण त्याच्यावरती चर्चा सविस्तर करूयात की निवड कशी करायची आहे एसेची, त्यानंतर आर्ग्युमेंट कसे बिल्ड करायचे आहे, पॅसेज कसे कनेक्ट करायचे आहे, इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन कसं आलं पाहिजे, जो मेन गाभा आहे तो कसा असला पाहिजे आणि शेवटी कन्क्लुजन कसं तुम्ही करू शकता किंवा शेवटाकडे एसे कसा घेऊन जायचा आहे. आणि हे करताना आपण सुरुवातीला एक 400 शब्द, 600 शब्द, 800 शब्द, 1000 शब्द आणि 1200 शब्द असं टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी त्या आपल्या बॅचमध्ये तुमच्याकडनं निबंध लिहून घेणार आहोत. सो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही आपण भेटू त्यावेळेस निबंधावरती आणखी जास्त विस्तृत चर्चा आपण त्या ठिकाणी करणारच आहोत.
थोडंसं पीपीटीच्या अनुषंगाने जर तुम्हाला बघायचं असेल तर तत्वज्ञानावर आपण जास्त चर्चा केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या मेजरली काय बघितलं जातं की तुमची वैचारिक खुली किती आहे, तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीचा किती टोकापर्यंत विचार करू शकता, त्याच्यामधले वेगवेगळे कांगोरे वेगवेगळे अँगल्स कसे तुम्ही पाहू शकता आणि ते तुम्हाला लिहिता येतात का नाही, तुम्हाला ते आर्ग्युमेंट करता येतात नाही, हे चेक केलं जातं. त्याचसोबत तुमच्या स्वतःची जी मूल्य व्यवस्था आहे, तुमची जे स्वतःची व्हॅल्यू सिस्टीम आहे ती देखील तुमच्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना दिसतं. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मेजर जो एम आहे तो म्हणजे तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात. आता मी अकॅडमिक्समध्ये काम करत असल्यामुळे मला त्याचे थोडीशी आयडिया आहे की तुमच्याकडनं तुमचं व्यक्तित्व हे तुमच्या लिखाणातनं लगेच रिफ्लेक्ट होतं. तुम्ही जास्त हे ब्लंडर करू शकत नाही किंवा तुम्ही असं दाखवू शकत नाही. म्हणजे जी व्यक्ती तुम्ही आहात ती तुम्ही न दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही काहीतरी स्वतःला खूप काही भारी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जर ते तुम्ही रियालिटीमध्ये तशी तुमची व्हॅल्यू सिस्टीम असेल तर ते 2-3 पॅसेजच्या नंतर लगेच येऊन जातं आणि ते चेक करणाऱ्याला लगेच ते लक्षात येतं. सो ते टाळायचं असेल तर तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस आतापासून बिल्ड करावं लागेल. तुम्हाला एक इथिकल पर्सन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, कारण तुम्ही इतके स्मार्ट नाहीये आणि 3 तासामध्ये हे सगळं लिहायचं असतं, खूप कमी टाइम असतो, तर ते प्रेशर असतं. त्या प्रेशरमध्ये प्रत्येक माणसाचं एक त्याचं जे स्वतःच आहे ते बाहेर येत असतं. त्यामुळं विचार करताना तुमची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ती चांगली स्ट्रॉंग कशी राहील ह्याच्याकरता तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे जे निबंध असतील, तुमचे इतरही पेपर असतील, समजा कॉन्स्टिट्युशनलिझमवरती प्रश्न असला किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवरती GS2 मध्ये प्रश्न आला आणि तुम्हाला त्याचा काही गंधच नसेल आणि तुम्हाला तुम्ही त्या विचारांबद्दल कधी विचारच केलेला नाहीये किंवा त्या थॉट प्रोसेसमध्येच कधी गेलेलं नाही, तर ते तुम्हाला चॅलेंजिंग वाटू शकतं. सो ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं, अभ्यास करताना म्हणजे फक्त पाठांतर करणं वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन हे जे काही तुमचा सिलेबस आहे, जे काही तुमचे घटक आहेत ते तुम्ही जगायलाही सुरुवात करणं गरजेचं आहे, तरच त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर तथ्य, धोरणे आणि समकालीन आव्हानं याचीही चर्चा तुम्हाला त्या ठिकाणी, जे सामान्य अध्ययनाच्या आधार होते, ज्याच्यात आपण बघितलं मेजॉरिटी हे तंत्रज्ञानावरती आधारित आहे, पर्यावरणावरती आधारित आहे किंवा ज्या गव्हर्नन्स सिस्टीम आहे त्या गव्हर्नन्स सिस्टीमवरती आधारित आहे. ई गव्हर्नन्स संदर्भातला जो प्रश्न आहे तो निबंधाचा विषय आहे तो त्या संदर्भातला आहे. सो त्यामध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट करताना काय काय बघायचं आहे ते तुम्हाला तिथे फॅक्ट्स बघायचे आहेत, वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या बघायच्या आहेत आणि कंटेम्पररी चॅलेंजेस काय आहेत त्या क्षेत्रामधले तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो या दृष्टीनं तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आता दोन्ही निबंधाच्या प्रकारामधला काही मूलभूत फरक आहे आणि तो फरक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि हा फरक तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण ज्यावेळेस फिलॉसॉफिकल एसेला GSच्या पर्स्पेक्टिव्हने लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला मार्क्स कमी येतात आणि GSच्या आधारावरती जो निबंध लिहायचा आहे त्याला जर तुम्ही फिलॉसॉफिकल करत गेला तर त्याचा जो टोन आहे किंवा त्याची जी कंटिन्युटी आहे ती मिस होऊन जाते. सो दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले जर तुम्ही दृष्टिकोन तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे फिलॉसॉफिकल एसेज संदर्भात, तर तुम्हाला या आत्मपरीक्षणात्मक किंवा एकंदरीतच जो काही ऍबस्ट्रॅक्टनेस आहे ती तुमच्या फिलॉसॉफिकल एसेमध्ये येणं गरजेची आहे. त्यासोबत जी तथ्यात्मक फॅक्च्युअल माहिती आहे ती तुमच्या GS बेस जे निबंध आहेत आणि अगदीच तथ्यात्मक म्हणजे GSचं उत्तर लिहितो असंही नको आहे, एक प्रॉपर आर्ग्युमेंट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही फॅक्ट्स वापरायचे असेल तर सहसा आपण सजेस्ट करतो की 4 ते 5 ओळीचा एक तुमचा जो काही पॅसेज असणार आहे त्या पॅसेजमध्ये एका पॅसेजमध्ये एखादी फॅक्ट आली तर चालतं, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याला तुमचं एक आर्ग्युमेंट सांगणं, म्हणजे ही फॅक्ट वापरणं का गरजेचं आहे किंवा ही फॅक्ट वापरल्याच्या मागचं माझं आर्ग्युमेंट काय आहे हे तुमच्या लिखाणामध्ये तिथं येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो माहितीचा आधार आहे, जर तुम्ही फिलॉसॉफिकल एसे लिहितायत तर तिथं तुम्ही काही विचारवंतांना कोट करू शकतात, काही व्हॅल्यूजला कोट करू शकतात, काही तुम्हाला इथिकल उदाहरणं माहित असेल, मग ते गव्हर्नन्स मधले असतील, डे टू डे लाईफ मधले असेल. इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की पद्मश्री अवॉर्डी एका व्यक्तीवरती प्रश्न आलेला आहे एन्व्हायरमेंटल इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. GS बेसमध्ये तुम्ही काही पॉलिसीचा रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता किंवा काही
जे अहवाल आहेत ते धोरणं आहेत त्यांचाही तुम्ही रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता. आता युपीएससीला 2017ला एक एसे आलेला होता की ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्या, एसेचा टॉपिक ऍग्रिकल्चर, बॉर्डर पर्स्पेक्टिव्ह ऍग्रिकल्चर बेस होता इंडियन ऍग्रिकल्चरच्या. सो त्याच्यामध्ये तुम्ही पर कॅपिटा लँड होल्डिंग किती आहे भारतामधली, भूधारणा किती आहे ते तुम्ही सांगू शकता. कारण की त्याच्यातनं तुमचं एक आर्ग्युमेंट त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं की आपल्याकडे लँड होल्डिंग कमी असल्या कारणानं जी उपजीविकेसाठीचं जी शेती आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यातनं मग परत जर ती शेतीचं प्रमाण इतकं असलं त्याच्यात मेकॅनायझेशन कमी होतं. तर हे सगळे त्याच्यामधले इंटिग्रेटेड प्रॉब्लेम्स आहेत. सो शेतीच्या प्रश्नावरती निबंध आला तर तुम्ही ह्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकता. प्लस तुम्ही MSP किती क्रॉप्सला दिल्या जाते, त्या क्रॉप्सला दिल्या जाते, मग त्याच्या व्यतिरिक्त क्रॉप्स घेण्याकरिता, त्याच्या व्यतिरिक्त पिकं घेण्याकरिता शेतकरी कसे कन्झर्वेटिव्ह असतात याबद्दल तुम्ही आर्ग्युमेंट तिथं करू शकता. सो एखादी फॅक्ट आणि त्याच्यासोबत एक आर्ग्युमेंट बिल्ड करणं, आणि आर्ग्युमेंट बिल्ड करताना पहिला पॅसेज दुसरा पॅसेज कनेक्ट असणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अंतिम साध्य काय असू शकतं तुमच्या ह्या निबंधामधले की एक नैतिक स्पष्टता तुमची किती आहे, तुम्ही मानवी प्रगतीकडे कशा पद्धतीनं बघता, कोणत्या इथिकल अँगलनं बघता, हे तुम्हाला त्या ठिकाणी शेवटाकडे सांगणं गरजेचं आहे. त्याचसोबत जे GS बेस एसे असतात त्याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत किंवा जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात असतील किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भातले असतील तर या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही त्याच्या उत्तरांच्या शेवटाकडे त्या ठिकाणी जाऊ शकता, किंवा जो मेन सेंट्रल थीम आहे तुमच्या एसेची त्याला तुम्ही एक्सपांड त्या ठिकाणी करू शकता. आता जर तुम्हाला बघायचं असेल, म्हणजे हे आपण जे ऑलरेडी चर्चा केलेली आहे त्याच चर्चा केलेल्या 8 टॉपिकचं जर तुम्हाला मॅपिंग बघायचं असेल तर आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे का, तर हे मॉडर्न डेज जे चॅलेंजेस आहेत किंवा आधुनिक आव्हानं आहेत त्याच्या आधारावरती तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता की आत्ताच्या युवकाच्या संदर्भातले मॉडर्न आव्हानं काय आहेत, आधुनिक आव्हानं काय आहेत, किंवा मग तो युवक स्वतःला कसं बघतो आहे, त्याची आंतरिक त्याची इच्छाशक्ती काय आहे, तो स्वतःकडे कोणत्या अंगाने बघतो आहे, त्याच्या तो खूप काही एक्सपेक्टेशनच्या दबावाखाली जगतो आहे का, हे एक तुम्ही तिथं अँगल त्या ठिकाणी देऊ शकता. तुम्ही धार्मिक न होता आध्यात्मिक होऊ शकता. हे धार्मिकता आणि आध्यात्मिकता ह्याच्यामधलं जी एकदम थिन लाईन आहे ती कशी इरोड केल्या जाऊ शकते किंवा ती डिस्टिंक्टिव्हली कशी ठेवल्या जाऊ शकते, आणि मग त्याच्यामध्येही परत स्वतःचं काय म्हणणं असू शकतं, किंवा त्याचसोबत तुम्ही जे फायनल ट्रूथ म्हणतात किंवा युनिव्हर्सल ट्रूथ आपण ज्याला म्हणतो, शाश्वत सत्य ज्याला म्हणतो, वैश्विक सत्य ज्याला म्हणतो, ते काय आहे त्या अंगानं तुम्ही त्याचं लिखाण त्या ठिकाणी करू शकता. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. मग तुम्ही कम्पॅशन जे आहे, कम्पॅशन सोसायटीमध्ये वागताना कसं गरजेचं आहे, सोसायटीमध्ये आणि एकंदरीत आपल्या जीवनामध्ये कम्पॅशनचं काय महत्व आहे, करुणेचं काय महत्व आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. बाकी स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक. मग आता मानसिकता बदलणं आवश्यक आहे हे झालं त्यांच्या स्वतःबद्दलचं. त्याचसोबत काही जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे त्यांची मानसिकता काही जन्मतः तशी असते का, तर नाही, समाज ती त्या ठिकाणी निर्माण करत असतो. मग त्याच्यामध्ये जर तुमचा आता तर ऑप्शनल असणार नाही, पण ज्यांनी ऑप्शनलचा अभ्यास केला आहे, समजा पॉल सायन्स ज्यांचं ऑप्शनल असेल ते मेरी वॉल्स्टनक्रॉफ्ट असेल किंवा कॉर्ल हिनिच असेल किंवा सिमन दुबोआ असेल, यांचे जे आर्ग्युमेंट आहेत जे रॅडिकल फेमिनिझम स्कूलमधनं येतात ते आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करू शकता. किंवा मग त्याच्यानंतर जे इंटरसेक्शनॅलिटीचा कन्सेप्ट आलेला आहे मॉडर्निझममधनं तो तुम्ही वापरू शकता की ज्याच्यामध्ये मल्टिपल आयडेंटिटीज कशा इम्पॅक्ट करतात एखाद्या स्त्रीच्या मानसिकतेवरती, तोही तुम्ही तिथं अंग घेऊ शकता. ज्यात ब्लॅक फेमिनिझम आहे, दलित फेमिनिझमच्या काही पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी आलेले आहे. सो अशा प्रकारे तुम्ही निबंधाचे जे टॉपिक्स आहेत त्याला टॅकल करू शकता. 2026ला ज्यावेळेस तुमच्याकडे निबंध येतील कदाचित MPSC परत एक पूर्ण सेक्शन तुम्हाला फिलॉसॉफिकल देऊ शकते, कारण पहिली मेन्स होती तर त्याच्यात त्यांनी कदाचित मिक्स करून दिले असतील. सेकंड कदाचित पुढच्या याला तसं येऊ शकतं किंवा असंही येऊ शकतं, पण आपण दोन्ही प्रकारच्या एसेस करता तयार असायला हवं. कारण की ह्या पेपर जो आलेला आहे 2025चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाळू शकता की नाही मला फिलॉसॉफिकल एसेस लिहायचे नाही आहेत तर मी दोन्हीकडले GSचे एसे, कारण तशी ते अरेंजमेंट आहे. परंतु जर एकाच सेक्शनमध्ये पूर्ण फिलॉसॉफिकल एसे आले तर ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, तिथनं एक एसे तुम्हाला लिहायचाच आहे. सो ती एक गोष्ट तुम्हाला यावेळेस तयारी करताना लक्षात ठेवणं गरजेची आहे. अगेन सामान्य अध्ययनाच्या वरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे.
आणि तत्वज्ञान जे आहे किंवा फिलॉसॉफिकल एसे किंवा सामान्य ज्ञान ह्याचीही सांगड घालून तुम्ही काही एसेचे उत्तर लिहू शकता. जसं की ज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड जेव्हा नैतिकतेशी करुणीशी घातली जाते तेव्हाच ते समाजासाठी उपयुक्त असतात. म्हणजे हे जे आर्ग्युमेंट आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये काही GS बेस एक्झाम्पल्स त्या ठिकाणी करू शकता. मग एक्झाम्पल पण तुमचे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा बायस दिसता कामा नये. सो हे लिहिताना तुम्हाला याची तयारी करणं गरजेचं आहे. आणि हे कधी येईल ज्यावेळेस तुम्ही स्वतः काही निबंध एक्झाम हॉलच्या अगोदर लिहाल. तुम्ही जर असा विचार केला की मी तिथं जाऊन लिहिल तर तुम्ही इतकं एक्सपर्ट नाहीये की तुम्ही ते लिहू शकाल. कारण की आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या तिथं रिफ्लेक्ट होतात. सो तुम्ही ट्राय करायचं की ऍटलिस्ट 4-5 एसे तुम्ही आता अगोदर लिहिणं गरजेचं आहे एक्झाम हॉलमध्ये लिहिण्याच्या अगोदर. विशेषतः मी तर सजेस्ट करेन की जर दर रविवारी तुम्ही 200-300 शब्द काहीतरी लिहू शकला तर ते सगळ्यात बेस्ट त्या ठिकाणी आहे की तुम्हाला ती सवय त्या ठिकाणी लागते आहे. आणि या संदर्भातच जे आपण सुरुवातीला ही चर्चा करत होतो की भगीरथ IAS अकॅडमीच्या संदर्भामध्ये आपण 200 तासाचं एक रॅपिड रिव्हिजन त्या ठिकाणी मॉड्यूल आणलेलं आहे की ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे, तुमचं रिव्हिजनही आम्ही घेणार आहोत आणि मेंटरशिपही त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये मी स्वतः निबंधाचा विषय शिकवणार आहे, रंजन कोळंबे सर आहेत जे इथिक्स घेणार आहेत, बाकीचेही ज्या फॅकल्टीज आहेत त्या विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत. सो ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे 2026चं ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करायला काही एक हरकत नाही. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत की GS1 जे आहे त्या GS1च्या संदर्भामध्ये जो आपला पेपर झालेला आहे 2025चा त्यामध्ये नेमकं कशा प्रकारची डिव्हायडेशन होतं, मार्क्स कोणत्या विषयाला किती आलेले आहेत. कारण सुरुवातीचाच त्या ठिकाणी ही परीक्षा असल्या कारण आपल्याला आयडिया नव्हते आणि बऱ्यापैकी जी UPSCचा अँगल आहे, UPSC ज्या प्रकारे प्रश्न विचारते, जे वेटेज देते त्याच प्रकारचं वेटेज आपल्याला इथे दिसतं की इतिहासावरती जे आहे. मग इतिहासामध्ये आर्ट अँड कल्चर आहे, महाराष्ट्रविषयी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर त्यांनी आधुनिक इतिहासावरती ही प्रश्न विचारलेले आहेत आणि जागतिक इतिहासावरती देखील एक प्रश्न विचारलेला आहे. सो ह्या सगळ्यांचं जे वेटेज आहे ते 105 गुणाचं आहे. त्यातले 6 प्रश्न हे 10 गुणाचे होते आणि 3 प्रश्न जे आहेत ते 15 मार्क्स त्या ठिकाणी होते. सो त्यामुळं तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल इथं की भूगोल आणि इतिहास हे तुम्हाला एक इक्वल अमाऊंट ऑफ टाइम तुम्हाला GS1च्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यातले काही प्रश्न जे आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात ब्रीफली चर्चा करणारच आहोत. बाकी जे डिटेल आहेत ते कन्सर्न फॅकल्टी जे आहेत ते त्यांच्या लेक्चर्समध्ये आपली जी बॅच आहे रॅपिड रिव्हिजन त्याच्यामध्ये ते घेणारच आहे. आणि भारतीय समाज जे आहे त्याच्यावरती 15 मार्क्स जे आहेत ते 3 प्रश्न आले होते, एकूण 45 गुण त्या ठिकाणी होते. म्हणजे 18% जो एकंदरीत मार्क्स आहे त्यातले 18% मार्क हे इंडियन सोसायटीला होते आणि जवळपास 40% मार्क हे इतिहास आणि भूगोलाला होते. पुढच्या वेळेसही इतकेच मार्क असतील किंवा असेच नंबर ऑफ क्वेश्चन असतील असं नाहीये, ते थोडेफार चेंजेस होतात. परंतु एक आपल्याला ब्रॉडर आयडिया आलेले आहे की इतिहासाला जे आहे ते 100 गुणाच्या आसपास मार्क्स मिळणार आहे, भूगोलालाही इक्वॅलन्स वेटेज असणार आहे आणि सोसायटीला एक 50-60 मार्काच्या आसपास असू शकतात. एखाद्या वेळेस कदाचित UPSCला वाटलं तर 75 मार्क सोसायटी आणि इकडं वरचं भूगोलाला 75 मार्क्स आणि बाकी असे मार्क्स असेही ते त्या ठिकाणी टाकू शकतात. सो ते तुम्ही प्रिपेअर राहा, परंतु तुम्हाला किती टाइम द्यायचा आहे ते तुम्हाला इथं लक्षात आलेलं असेल. यामध्ये आपण विशेषतः 2 अंगण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रत्येक GS मध्ये. कारण पूर्ण क्वेश्चन टू क्वेश्चन जर घ्यायचा ठरला तर थोडंसं लेंदी सेशन होईल. त्यामुळे आपण काय करूयात की GS मध्ये काय करूयात की महाराष्ट्र स्पेसिफिक कोणते प्रश्न विचारले होते त्याच्यावरती थोडासा फोकस देऊयात आणि करंट बेस्ड जे प्रश्न होते की ज्याच्यात तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत त्या माहीत असणं गरजेच्या होत्या ते प्रश्न आपण घेऊया, जेणेकरून तुम्हाला आत्ताच्या अभ्यास करताना 26ची तयारी करताना किंवा 27चे जे विद्यार्थी हे बघतायत 27ची मेन्सची तयारी करताना तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला महाराष्ट्राचं काय बघायचं आहे, किती डेप्थमध्ये बघायचं आहे आणि करंट अफेअर्सवरती किती फोकस त्या ठिकाणी करायचा आहे. आता जर तुम्ही बघितलं तर GS1च्या पेपरमध्ये तुम्हाला 4 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या आधारावरती
विचारलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांनीच भरभरून लिहिलेला आहे, परंतु तो लिहिताना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेटिव्ह टाईपमध्ये त्या ठिकाणी तो लिहिलेला आपल्याला दिसतो आहे. व्हेअरॅज प्रश्नाचा जो रोख होता, जी की टर्म होती, ती फिलॉसॉफिकल अंगाने होते, म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. तो अँगल त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं. आता तत्वज्ञानामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी फिलॉसॉफी आहे, इंडियन फिलॉसॉफी आहे, त्याच्यामध्ये 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफीज त्या ठिकाणी येतात. ह्याची आयडिया आपल्याला असणार आहे. मग त्यातला मटेरियलिस्टिक जो आहे तो 4 भाग आहे, आणि बाकीचे जे आहेत त्यांचं, आणि परत जर तुम्ही भक्ती संप्रदायाकडे आलं तर भक्ती संप्रदायामध्ये द्वैत, अद्वैत आहे, त्याच्यानंतर विशिष्ट अद्वैत आहे. ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत, तो वारकरी संप्रदाय कुठं आहे, किंवा तुम्ही जर तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं किंवा त्यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर सगुण निर्गुण गुणाच्या गुण. कारण सगुण आणि निर्गुण ही जी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जो रूप आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची मूर्तीपूजा करायची आहे, सगुण म्हणजे काय, तर त्याचं एक मटेरियलिस्टिक तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर माहीत असणार आहे. निर्गुण म्हणजे काय, तुम्ही काहीतरी अमृताचे, अबस्ट्रॅक्टची त्या ठिकाणी प्रार्थना करत आहात. सो वारकरी संप्रदाय कुठेतरी त्या एकंदरीत जो डिबेट आहे, त्या डिबेटच्याही पुढे जाऊन देवाची भावना, देवाबद्दलची भावना व्यक्त करताना आपल्याला दिसतोय. सो तुम्हाला फिलॉसॉफिकल अँगलना ते बघणं गरजेचं होतं. किंवा तुकारामांच्या अभंगामध्ये, म्हणजे सत्य असत्याचे केले मनगवाही परी मानिली या नाही बहुमतात. सो सत्याच्या संदर्भामध्ये जे तात्विक मांडणी तुकारामांनी केले, संत तुकारामांनी केलेले आहे, ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं, ते तुम्ही लिहिणं गरजेचं होतं. एकनाथांच्या भागवतामधून ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या तुम्हाला लिहिणं गरजेचं होतं. म्हणजे इन्फॉर्मेटिव्हच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फिलॉसॉफिकल अँगलना या ठिकाणी वारकरी संप्रदायाकडे बघणं गरजेचं होतं. तो एक प्रश्न होता. त्यानंतर मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक समृद्धीच्या संदर्भामधला प्रश्न होता. मग ते अर्थातच जो सेटलमेंट जॉग्रफीचा जो पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये आपण लोकेशन जे आहे त्याच्या आधारावरती काही ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे लोकेशन्स काय असतात इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये ज्यावेळेस आपण ते बघतो, तर त्याचे कारण काय असतात, कच्च्या मालाचा स्त्रोत कधी कारण असतो, कधी कारण असतो की तिथून मार्केट जे आहेत त्या जवळ असतात. मुंबईचं जे लोकेशन आहे ते लोकेशन तिच्या एकंदरीत इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीला कसं कॉन्ट्रीब्यूट करतं, ह्या अंगानं तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर रानडेंच्या संदर्भामध्ये, महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या आर्थिक विकासासंदर्भातली जी काही मांडणी आहे त्याच्यावरती तुम्हाला चर्चा त्या ठिकाणी करायचं आहे. तसं बघायला गेलं तर आपण यांना महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्न म्हणून कन्सिडर करणं हे थोडंसं आपलं संकुचितपणा असू शकतो, कारण की जस्टिस रानडेंचं जे काम आहे ते भारतभरातलं काम त्या ठिकाणी आहे. परंतु UPSCनं आतापर्यंत तशा पद्धतीतला प्रश्न विचारलेला नसल्या कारणानं आपण त्याला महाराष्ट्राचे कन्सिडर त्या ठिकाणी करू शकतो, किंवा महाराष्ट्रातल्या समाज सुधारकाच्या अंगानं तुम्ही त्यांच्या संदर्भातलं वाचन त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर जो शक्ती चक्रवात होता, साऊथ वेस्ट अरविंद सी मध्ये त्या ठिकाणी शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025 मध्ये आय थिंक आलेला होता, आणि त्याच्यावरती प्रश्न MPSCना त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामुळं तोही आपण महाराष्ट्र स्पेसिफिकमध्ये कन्सिडर करू शकतो. त्याचा मेजर जो हिट झाला होता तो गुजरात, साऊथ वेस्ट गुजरातला त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो आहे. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं आहे, आणि हाच प्रश्न तुमचा करंटमध्येही जाईल, कारण की करंटमध्ये शक्ती चक्रवाताच्या संदर्भातली चर्चा आपल्याला झालेली दिसत आहे. सो महाराष्ट्र स्पेसिफिक आहे का, तर नक्कीच आहे. म्हणजे एक जवळपास 20% प्रश्न तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक कन्सिडर करून चाला. कदाचित ते इतिहासामध्ये आणखीन वाढण्याची शक्यता आहे, कारण की महाराष्ट्रामधलं जे कला आहे, स्थापत्य कला आहे, वेरूळ असेल, एलोरा असेल, किंवा इतर ठिकाणी ज्या आपल्याला कारले असेल, इतर ठिकाणी ज्या प्रकारचं स्थापत्यकला आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातले जे फोकचा प्रकार, आता तुम्ही आत्ता बघत असाल की महाराष्ट्रामध्ये फोक ज्या संगीत आहे किंवा फोकच्या संदर्भातलं जे गायन आहे त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये पोवाडे असतील, त्याच्यानंतर जो अण्णाभाऊ साठेंनी शखड लिहिलेली आहे त्या प्रकारचं जे लिखाण आहे, शाहिरी पोवाडे असतील किंवा कवनं असतील, ह्यावरती खूप चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर
विपुल प्रमाणामध्ये काय होत आहेत, शोज वगैरे येतात. मग आता एक्झाम पेपर सेटर जो आहे तो काय करतोय, तर तो या समाजाचा पार्ट आहे. मग समाजामध्ये काय होत आहे त्याच्या प्रश्न विचारण्यावरती परिणाम होत असतो. सो तुम्हाला त्याकरता अलर्ट राहावं लागेल की समाजामध्ये काय चर्चा होताना दिसते. आता मुंबईच्या संदर्भातल्या आपण नेहमी दरवर्षी चर्चा बघतो, ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस बघतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्या जाऊ शकते, अशा प्रकारची एक नॅरेटिव्ह सेट होतो किंवा अशा प्रकारची एक चर्चा होताना आपल्याला दिसते. मग त्याच्यावरती आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे, मुंबई इतकी महत्वाची काय आहे, मुंबईचं लोकेशन किती महत्वाचं आहे आणि ते त्याला कसं कॉन्ट्रीब्यूट करतं, हे तुमच्या एकंदरीत विचाराचा अभ्यासाचा पार्ट अँड पार्सल त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तरच तुम्ही प्रश्न प्रेडिक्ट करू शकता. आणि आता तुम्हाला माहिती आहे की तर ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती आहे, 7-8 मिनिटं तुम्हाला 10 मार्काच्या प्रश्नाला मिळत आहेत, एक 10 ते 12 मिनिटं हे तुम्हाला फक्त 15 मार्काच्या प्रश्नाला मिळत आहेत. आणि इतक्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विचार करून लिहिणं खूप अवघड आहे. त्याकरता तुमचे किमान त्या पेपरमधले 4-5 प्रश्न असे असले पाहिजे की ज्याचा तुमचा अभ्यास झालेला पाहिजे. जर तो तुमचा अभ्यास झालेला असला तर तुम्हाला तिथे लिखाण करणं काय आहे, सोपं त्या ठिकाणी जाणार आहे. सो त्या दृष्टीनं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्र स्पेसिफिक होतं. प्लस करंट, आता तसं GS1 मध्ये बऱ्यापैकी वेळेस करंट ओरिएंटेड प्रश्न कमी येतात, कारण की GS1 हे बऱ्यापैकी स्टॅटिक आहे. हिस्ट्री असेल, फार तर त्याच्यात काय होऊ शकतं की करंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये एखाद्या गोष्टीवरती चर्चा चालू आहे तर मग त्याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. किंवा एखादं जो इव्हेंट आहे की समजा दांडी मार्चला 100 वर्ष झाली तर मग ते दांडी मार्चवर प्रश्न विचारू शकतात. किंवा चंपारणच्या सत्याग्रहावर 100 वर्ष झाले तर मग त्याच्यावरती प्रश्न विचारला. किंवा 200 वर्ष झाले, 150 वर्ष झाले, तर अशा इव्हेंटला मग तुम्ही ते करंट नाही कन्सिडर करू शकता. ते बऱ्यापैकी स्टॅटिक आहे, परंतु ते चर्चेला त्या एका ह्याच्यामुळं आलेलं आपल्याला दिसत आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्हनं प्रश्न विचारू शकता, 100% विचारू शकता. पण जॉग्राफीमध्ये सायक्लोन्सच्या दृष्टीनं असेल किंवा कुठं व्हॉल्कॅनोज आले तर हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही करंटमधलं एखादं उदाहरण दिलं तर ते आणखीन जास्त फायद्याचं तुम्हाला ठरतं आहे. हिमनद्यांच्या संदर्भामधला एक प्रश्न होता की त्यांच्यावरती जागतिक हवामानाचा कसा फरक पडतो वगैरे, आणि रिसंट काळामधल्या त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. सो त्यावरती तुम्हाला म्हणजे प्रश्न सांगतो, भारताच्या संदर्भात हिमनद्यांचे महत्व सांगा. हिमालयीन हिमनदीवर जागतिक तापमानवाढीचा होणारा प्रभाव आणि त्याच्या परिणामांची चर्चा करा. कारण हिमनद्या ग्लेशियर्सच्या संदर्भामध्ये खूप चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीत पॅरिस अग्रीमेंट असेल, क्योटो प्रोटोकॉल असेल, तिथून आपल्याला बघतंय की आपल्याला बिलो 2 डिग्री राईज तो ठेवायचा आहे कम्पॅरिझनमध्ये वगैरे, आणि त्याच्याकरता आपण वेगळ्या प्रकारचे पॅक करतो आहेत. आणि ह्याचं मेजर जे मूळ आहे ते कुठं आहे की ग्लेशियर्स वितळले नाही पाहिजे, आणि ग्लेशियर्स वितळले तर जगभरामध्ये एकाच वेळेस पूरही येऊ शकतो आणि नंतरच्या काळात दुष्काळही पडू शकतो. सो ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही आपण ह्याला कन्सिडर का केलेलं आहे की रिसंट काळामध्ये जी काही ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती नेहमी चर्चा होताना दिसते, म्हणून आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. शक्तीचक्रावर आपण ऑलरेडी चर्चा केलेलं आहे. आणि सांप्रदायिकता आहे की भारतामधली जी सांप्रदायिकता आहे, कम्युनलिझम आहे, त्या अनुषंगानं जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो प्रश्न आपण त्याला थोडंसं कन्सिडर ह्याच्यामध्ये करंटमध्ये केलेला आहे. कारण की त्या प्रश्नाचा जो रोख होता की भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन समाजावरील त्याच्या परिणामाची चर्चा करून उपाय सुचवा. तर हे समकालीन समाज होतं म्हणजे कंटेम्पररी जो सोसायटी आहे त्याच्यावरच्या इम्पॅक्टच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर त्या अनुषंगाने तुम्हाला ही चर्चा करणं अपेक्षित होतं, आणि त्यामुळे आपण त्याला थोडं कन्सिडर केलेलं आहे करंट अफेअर्समुळे. परंतु GS1चा अभ्यास करताना जो स्टॅटिक तुमचा सिलेबस दिलेला आहे तो ईच अँड एव्हरी टर्म वरती तुमच्याकडे एक शॉर्ट नोट असायला पाहिजे किंवा त्याच्यावरती तुमचं वाचन झालेलं असायला पाहिजे, कारण की त्याच्या बाहेर काही प्रश्न येणार नाहीये. वारकरी संप्रदाय संदर्भामध्ये तुम्हाला दिसतंय तुमच्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये. सो ती एक गोष्ट तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि MPSC ट्राय करणार 100% की तुम्हाला ते स्वतःला UPSC पेक्षा ते स्वतः वेगळे आहेत, आणि त्यामुळे ते महाराष्ट्राच्या संदर्भातले प्रत्येक पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याचं आहे. आणि ते खूप चांगली गोष्ट त्या ठिकाणी, कारण की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस काम करायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एकंदरीत परिस्थितीची जाण असणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं तुम्हाला ते प्रश्न विचारणारच आहे. सो ती गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एक कॉमन प्रश्न आहे जो महाराष्ट्राच्या आधारित आहे आणि चालू घडामोडीच्या आधारित आहे. सो आता इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करता आहे तर जे काही मेजर इव्हेंट महाराष्ट्रामध्ये होतील
त्या महाराष्ट्रातल्या इव्हेंटचं आता फक्त फॅक्च्युअल नाही, म्हणजे चक्रीवादळ, आता आपण प्रिलिम्सला कसा अभ्यास करायचो की शक्ती चक्रीवादळ कुठून आलं, कोणत्या सी मध्ये आलं, कोणत्या टाईपचं होतं, त्याचं नाव कोणी दिलं, हे आपल्याला माहित असलं की आपण त्याचं प्रिलिम्समध्ये उत्तर काढत होतो आणि ऑब्जेक्टिव्ह मेन्समध्ये आपण त्या स्वरूपाचे प्रश्न बघितलेले आहे. परंतु आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला कंबाईन स्टडी करायची आणि अनालिटिकल स्टडी करायची आहे. आता शक्ती चक्रीवादळावरती तुम्हाला ज्यावेळेस लिहायचं आहे तर त्याचं लोकेशन कसं आहे, तो कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या परिस्थितीतनं ते निर्माण झालेलं आहे, त्याचा इफेक्ट कुठं कुठं झालेला आहे, कोणत्या स्वरूपाचा इफेक्ट झालेला आहे, त्याच्या संदर्भातलं नॉमिनक्लेचरच्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती तुम्ही इंट्रोडक्शन करताना काय करू शकता, ते इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला जर माहित असेल की हे नाव कोणी दिलं आणि कुठं होतं, तर तुम्ही असं सांगू शकता की अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला श्रीलंकेनं नाव दिलेलं आहे किंवा इतर कोणत्या ज्या देशांना नाव दिलेलं असेल ते, आणि त्या चक्रीवादळाला आपण काय म्हणलं, चक्रवाताला काय म्हटलेलं आहे, शक्ती चक्रवात म्हटलेलं आहे. सो ही झालं तुमचं एक इंट्रोडक्शन. मग ह्या इंट्रोडक्शनवरून एक्झामिनरला जो पेपर चेक करतो त्याच्या डोक्यामध्ये काय येणार की ह्याला लोकेशन माहित आहे, नाव कोणी दिलं माहिती आहे, म्हणजे ह्या चक्रीवादळाची आयडिया त्या ठिकाणी आहे. मग त्याच्या खाली तुम्ही त्याचं ते एक्सप्लेनेशन वगैरे दिलं तर त्याचा एक थोडासा पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये त्याच्या माइंडसेट तयार होतो. त्याकरता तुम्हाला इंट्रोडक्शन खूप चांगलं करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये की टर्म्स येणं खूप गरजेच्या त्या ठिकाणी आहे. सो ह्या गोष्टीनं तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता GS2च्या अनुषंगानं जर बघितलं, GS2च्या मेन्सच्या अनुषंगानं जर बघितलं, पेपरच्या अनुषंगानं, तर जे इंडियन पॉलिटी आहे आणि भारतीय राज्यघटना आहे याच्यामध्ये 100 गुण आलेले आहेत. 4 प्रश्न हे 10 मार्कचे होते आणि 4 प्रश्न हे 15 मार्कच त्या ठिकाणी होते. त्या अनुषंगानं प्रश्न 100 मार्क जे आहेत तुमच्या पॉलिटीवरती त्या ठिकाणी आले, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटीवरती त्या ठिकाणी आलेला आहे. जो गव्हर्नन्सचा पार्ट आहे, ज्याला आपण शासन व्यवहार म्हणतो, त्याच्यावरती 2 10 मार्कर्स आले होते, 2 15 मार्कर्स आले होते. असे एकंदरीत 50 मार्काचे प्रश्न हे गव्हर्नन्सवरती त्या ठिकाणी आलेले आहे. सेम 50 मार्क जे आहेत ते सामाजिक न्यायावरती आलेले आहेत, सेम प्रश्न आहेत, आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरती देखील 50 मार्क त्या ठिकाणी आलेला आहे. सो इथं आपल्याला असं लक्षात येतं की मेजर जो आहे तो काय आहे, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि बाकीचे जे आहे ते इक्वल डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. म्हणजे तुमचं उत्तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला सोशल जस्टिस, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनला त्याच अंगानं म्हणजे समान काय होतं की आपल्याकडे इंटरनॅशनल रिलेशन हे थोडंसं आपल्याला अभ्यासायला खूप भारी वाटतं आणि आपण ते खूप जास्त वाचतो. मग त्याच्यामुळे काय होऊन जातं की त्याचा खूप अभ्यास होतोय, पण प्रश्न किती येत आहे त्याच्यावरती, 4च प्रश्न येतात. मग आपण त्याच्यात सोशल जस्टिस सोडून देतो किंवा गव्हर्नन्स सोडून देतो, असं होता कामा नये. हे दोन्ही तुम्हाला इक्वली लक्षात घ्यायचे आहेत आणि इक्वल त्याला टायमिंग त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सेग्रिगेशन जे आहे, त्या अर्थातच ह्याच्यात काही 5-10 मार्क मागं पुढे होतील, परंतु एक आपल्याला इकडेही थोडंफार मागं पुढे होऊ शकतं. परंतु आपल्याला एक आयडिया कळालेला आहे की आयोगानं इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनला एक 100 मार्काचं एक वेटेज दिलेलं आहे आणि बाकीच्यांना इक्वल वेटेज दिलेलं आहे. आणि आपण अभ्यास करताना आपला जो टाइम आहे, कारण आता तुमच्याकडे टाइम कमी आहे, सो तो जो टाइम आहे जवळपास तुमच्याकडे 105-106 दिवस आहे, तर तो टायमिंग तुम्हाला मॅच करता येणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला ह्याचे दिवस जे आहेत ते तुम्हाला ठरवता येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या संदर्भातले 3 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. त्यातलं एक ग्रामपंचायतीचे स्थान, महत्व, ग्रामसभेच्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रश्न आलेला आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर दुर्बल घटकांसाठी म्हणजे जो सोशल जस्टिसचा प्रश्न होता त्यामध्ये आपण बघतोय की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे. सो तुम्हाला दुर्बल घटक म्हणजे काय त्याची एक डेफिनेशन माहित असणं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, मग त्याच्यामध्ये स्त्रिया येतात का, बालके येतात का, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, व्हिजेंटी हे येतात का, अल्पसंख्याक येतात का, आणि त्यांच्याकरता राज्य सरकारच्या कोणत्या योजना आहे. आता इथं तुम्ही बघता केंद्र सरकारच्या योजना लिहिल्या असत्या तर तुम्हाला मार्क्स अर्धेच मिळाले असते. इथं जर तुम्ही राज्य सरकारच्याच लिहिल्या असत्या फक्त योजना तर अर्धे मार्क्स मिळाले. जर तुम्हाला पूर्ण मार्क्स असायला हवे आहेत असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला केंद्र म्हणजे पूर्ण मार्कांकरता तुमचं उत्तर कन्सिडर करावं असं तुम्हाला वाटत असेल तर केंद्र आणि राज्य अशा सेपरेट हिडिंग, केंद्राच्या दुर्बल घटकांसाठीच्या केंद्राची योजना, मग त्या खाली योजना, त्याच्यामधला लाभार्थी घटक कोणता आहे
आणि त्यातनं कसा फायदा झालेला, काही पॉझिटिव्ह स्टोरी असेल तर ते उदाहरण तिथं लिहिणं, राज्याच्या योजना, त्याची माहिती, त्याच्याकरताचं पॉझिटिव्ह, असं तुमचं एकंदरीत लिखाण त्या ठिकाणी अपेक्षित तुमच्याकडनं आहे. सो त्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे. पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक आहे जो 2024 आहे, 25 मध्ये पब्लिश झालेला आहे, त्याच्यावरती ही प्रश्न तुम्हाला आलेला दिसतो आहे आणि तो इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सो पंचायत राज जो आहे तो महत्वाचा घटक राहणार आहे, हे आपल्याला ह्या 2 प्रश्नांवरनं दिसत आहे. भलेही हा प्रश्न नॅशनल पर्स्पेक्टिव्ह नव्हता तरी देखील राज्यांमधल्या पंचायतीच्या संदर्भामधला हा प्रश्न महत्वाचा त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण त्याला स्टेट स्पेसिफिक मध्ये कन्सिडर केलेलं आहे. आणखीन एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे ह्या GS2च्या पेपरमध्ये की ज्याच्यामध्ये तुलनात्मक अंगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहेत. आता हा जो तुलनात्मक अंग आहे त्या तुलनात्मक अंगामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भामध्ये आपल्याला आपण हा चालू घडामोडीच्या संदर्भातलं बघतोय. ह्याच्यानंतर आपण 3 प्रश्न जे आहेत ते कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आले होते, त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा इम्पॅक्ट कसा आहे, आणि अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की GS2 हा बऱ्यापैकी करंट बेस्ड पेपर आहे. इथं तुम्ही जर बघितलं जवळपास एक 7-8 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला करंट बेस त्या ठिकाणी दिसत आहेत. संयुक्त राष्ट्राची जी समिट फॉर फ्युचर 2024 झाली होती तिच्यावरती तुम्हाला क्रिटिकल इव्हॅल्युएशन करायचं होतं. भारत आणि जपानमध्ये नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप जी आहे, ज्याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा वगैरे संबंध आहे, हाय स्पीड ट्रान्झिट कसं करायचं आहे, हा प्रश्न आलेला आहे आपल्याला. आणि मालदीवच्या बद्दल एक खूप स्पेसिफिक प्रश्न विचारला. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की मालदीववरती 2025च्या प्रिलिम्सलाही प्रश्न आलेला आहे. तिथले जे सत्तेतली पार्टी आहे तिच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि तशाच स्वरूपाचा प्रश्न म्हणजे त्याच पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला थोड्या हिंटही पूर्वपरीक्षेमध्ये पडलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आताच्या प्रिलिम्समध्ये कोणत्या टॉपिक्सवरती जास्त फोकस केलेला आहे ते तुमच्या बॅक एंडला असलं तर तेही तुमचं थोडंसं अनालिटिकल चांगलं असणं गरजेचं आहे. मालदीवमध्ये 3 वर्षात ज्या काही घडामोडी झाल्या त्यांचा भारतावर कसा इम्पॅक्ट होतो ह्याच्यावरती ही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या किंवा प्रशासनाच्या संदर्भामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीचं मूल्यांकन करा, आणि हा एक कंपॅरेटिव्ह प्रश्न होता की 15व्या वित्त आयोगाचं जे काही शिफारसी आहेत त्याला तुम्ही 14व्या वित्त आयोगाच्या तुलनेमध्ये चर्चा तुम्हाला त्या ठिकाणी करायची होती. सो हे एक महत्वाचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेचा 11 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्या संदर्भातला फायनान्शियल इन्क्लुजनच्या संदर्भामधला प्रश्न आपल्याला हा तिथं दिसतो आहे जो सोशल जस्टिसच्या पर्स्पेक्टिव्हनं विचारला गेलेला आहे. त्यानंतर 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्याकरता ई गव्हर्नन्सचा काय पार्ट आहे. ई गव्हर्नन्स हा की टर्म आहे बघा. गव्हर्नन्सचा जे GS2चा गव्हर्नन्सचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स हा खूप मेजर टॉपिक आहे. सो ई गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला विकसित भारताचा संदर्भातले जे डॉक्युमेंट्स येत आहेत ते गव्हर्नन्सच्या संदर्भातले आहे की 2047 पर्यंत म्हणजे आपण 100 वर्ष होत आहेत आपलं स्वातंत्र्य होत, तर 100 वर्षानंतर आपण एक विकसित भारताचा संकल्प केलेला आहे की 100व्या वर्ष आपण विकसित भारत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हे आपलं ऍस्पिरेशन आहे. मग ह्या ऍस्पिरेशनच्या दृष्टीनं तुम्हाला ज्यावेळेस विचार करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा कसा रोल आहे ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. विकसित भारतामध्ये ऍग्रिकल्चरचा कसा रोल असू शकतो, ही अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला GS3 मध्येही विचारला जाऊ शकतो. सो त्या दृष्टीने तुमची तयारी असणं गरजेचं आहे. इथं ई गव्हर्नन्सच्या अंगानं प्रश्न आलेला आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक ज्याच्यावर आपण ऑलरेडी बोललेलो आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं कोणता प्रश्न विचारलेला होता तर बचत गटाची वाढ आणि विकासामध्ये सरकारी योजनांची भूमिका. मग सरकारी योजना म्हटल्यावर त्या कंटेम्पररी ज्या योजना आहेत आत्ताच्या काळात ज्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या सक्षमीकरणाकरताच्या योजना आहेत त्यांचाही समावेश होतो आणि ज्या पूर्वीपासून चालवत आलेल्या आहेत त्यांचाही समावेश त्या ठिकाणी होतो. त्यासोबत दुर्बल घटकांसाठी राज्य आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्या. असे हे जे प्रश्न आलेले होते हे प्रश्न तुम्हाला करंट पर्स्पेक्टिव्ह नाही लिहिणं आहे आणि एक त्याचा जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. सो ही गोष्ट महत्वाची त्या ठिकाणी आहे. त्याचसोबत GS2 मध्ये आणखीन प्रश्नाचा एक नवीन टाईप आपल्याला दिसतो आहे की 3 प्रश्न जे आहेत ते कंपॅरेटिव्हचे आलेले आहेत. एकच पॉइंट आहे GS2च्या सिलेबसमध्ये जिथं वेगवेगळ्या देशातल्या ज्या संविधान आहेत, घटना आहेत त्यांची तुलना त्या ठिकाणी करायची आहे. परंतु आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते काही इन्स्टिट्यूशन्स वरती आलेले आहे आणि एक IR मध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह प्रश्न आलेला आहे.
भारतीय लोकपाल आणि स्वीडनचा लोकपाल जे ऑम्बुड्समन जे आहेत त्याच्या संदर्भातली एक कंपॅरिटिव्ह आलेलं आहे, कंपॅरिझन आलेलं आहे. सार्क आणि बिमस्टेकचं एक कंपॅरिझन आलं आहे, कारण सार्कचं जे रिलेव्हन्स आहे, आता बिमस्टेक म्हटलं तर सार्कमध्ये पाकिस्तान येतो आणि पाकिस्तानमुळे 2014 पासून सार्कचं जे वर्किंग मॉडेल आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. सो आता त्याला पुढं कसं करायचं किंवा त्याला बायपास करायचं म्हणून बिमस्टेक सारख्या BBIN सारखे जे किंवा मल्टीमोडल ट्रान्झिट जे होतं त्यांच्या संदर्भामध्ये, इंडिया म्यानमारच्या संदर्भामध्ये, तर ह्या सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्याला भारत काय करतो हे ऍक्टिव्हली सपोर्ट करताना दिसतो आहे. वेळेस सार्कला आपण थोडंसं साईडलाईन केलेलं दिसतं आणि अर्थातच ते पाकिस्तानचं त्याच्यामध्ये कारण आहे. सो बिमस्टेक आणि सार्क यांच्याही कंपॅरिझनचा एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला IR मध्ये दिसतो आहे. 14वा वित्त आयोग आणि 15वा वित्त आयोग ह्याचंही कंपॅरिझन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे. कदाचित फ्युचरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या, आता ह्या वर्षीच्या एक्झाममध्ये कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिटी जी होती 2000ची तिच्यावरती प्रश्न आलेला दिसतो आहे. तो तिच्या शिफारशी बघून जा किंवा पंच आयोगाच्या शिफारशी बघा, सरकारी आयोगाच्या शिफारशी बघा, कारण ह्याच्यामधलं कंपॅरिझन त्या ठिकाणी येऊ शकतं. रिसेंटमध्ये तामिळनाडूमध्ये जे स्टॅलिन यांचं सरकार होतं त्यांनी सेंट्रल स्टेटच्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याकरिता एक समिती स्थापन केलेली होती. त्या समितीच्या अनुषंगानं त्या समितीनं ही रिपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी भरपूर चेंजेस सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये गव्हर्नन्सच्या रूलच्या संदर्भातले चर्चा आहे, गव्हर्नरच्या अपॉइंटमेंटमध्ये कशी चर्चा करायला पाहिजे, त्याच्याबद्दलचं चर्चा CM सोबत कशी करायला पाहिजे ह्याच्याबद्दल खूप काही विस्तृतमध्ये दिलेलं आहे. ते तसे रिपोर्ट जे आहेत ते बघणं गरजेचं आहे करंटच्या पर्स्पेक्टिव्हनं, कारण की GS2 मध्ये बऱ्यापैकी करंट ओरिएंटेड प्रश्न हळूहळू ते शिफ्ट करायला लागतील. जसं UPSCत आपण जर बघितलं जवळपास 50-60% पेपर हा करंट बेसच त्या ठिकाणी असतो आणि त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथंही अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता GS3 ची चर्चा आपण त्या ठिकाणी करूया. GS3 मध्ये बऱ्यापैकी खूप जास्त घटक आहेत आणि मग त्या सगळ्या घटकांना मार्क्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला आयोगानं केलेला दिसतो आहे. इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भात 125 प्रश्न आले, 125 मार्क्सला ते आलेले होते. 5 प्रश्न हे 10 मार्क्सच होते, 5 प्रश्न हे 15 मार्क्स होते. असं एक बॅलन्स त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ह्या दोन्हीच्या बॅलन्समध्ये 125 गुणांचे प्रश्न हे इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी हे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मार्क्स मिळालेलं घटक होता. 1 नंबरला इंडियन इकॉनॉमी आहे, 2 नंबरला इंटरनल सिक्युरिटी आहे, ज्याच्यामध्ये 60 गुणाचे प्रश्न आलेले आहेत. 3 प्रश्न हे 10 मार्क्स होते आणि 2 प्रश्न हे 15 मार्क्स त्या ठिकाणी होते. त्यानंतर सायन्स अँड टेक हे 40 मार्क्सला आलेलं आहे, ज्यामध्ये एक 10 मार्कर आहे आणि 2 15 मार्कर त्या ठिकाणी. आणि सायन्स अँड टेकचे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. फॅक्च्युअल पेक्षा ते तुमची एकंदरीत जी ब्रॉडर अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावरती जास्त फोकस करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटवरती एक प्रश्न आहे 15 मार्कर्स आणि डिझास्टर मॅनेजमेंटवरती एक 10 मार्कर्स प्रश्न आहे. 10 गुणांचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. सो म्हणजे त्यांनी कोणताही पोर्शन सोडलेला नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्यांचा जो विचार करायचा, अभ्यास करताना त्याला तितकं वेटेज त्या ठिकाणी द्यायचं आहे. समजा 1-2 दिवसामध्ये तुमचं आपत्ती व्यवस्थापन झालं पाहिजे, कारण की एक तर 15 मार्कर येईल किंवा 10 मार्कर येईल. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला रिसर्चचे जे पॅक्ट्स आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा बघायची आहे, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह बघायचा आहे, ह्याच्यावरती तुम्हाला थोडासा फोकस त्या ठिकाणी करायचा. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संदर्भातले जे कॉन्फरन्सेस आहेत, कारण प्रिलिम्समध्ये त्याच्यावरती त्यांचा फोकस त्या ठिकाणी होता. सायन्स अँड टेकमध्ये जे इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे किंवा जे नोबेल, ज्या सेक्टरमध्ये नोबेल मिळतं आहे त्याच्यावरती प्रश्न येताना दिसतो आहे. अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असेल किंवा महाराष्ट्रात आता किती जिल्हे राहिलेले आहेत लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा, आणि महाराष्ट्र ही एक आयडियल केस स्टडी म्हणून तुम्ही बघू शकता का? किंवा इंटरनल सिक्युरिटीमध्ये आता लास्ट इयरला अपेक्षित होतं की जो महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणलेला होता त्याच्यावरती प्रश्न येतो की काय, परंतु तो कदाचित ह्या वर्षी येऊ शकतो की महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आहे त्याच्या नेमका काय फायदा होणार आहे, त्याच्याबद्दलचे मेरिट्स डिमेरिट्स, त्याची क्रिटिकल इव्हॅल्युएशन, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. इंडियन इकॉनॉमीमध्ये बऱ्यापैकी त्यांनी फॅक्ट्स आणि करंट अफेअर्सचं मिक्स असं त्या ठिकाणी विचारलेलं आपल्याला दिसतं आहे. यामध्ये आपण महाराष्ट्र स्पेसिफिक जर प्रश्न बघायचा असेल तर वाढवण बंदरचा जो प्रकल्प आहे त्याच्या संदर्भामधला एक प्रश्न आलेला आपल्याला दिसतो आहे.
त्याचसोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या ज्या संशोधन करणाऱ्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत, सार्वजनिक उपक्रम आहे किंवा तांत्रिक उपक्रमांचं योगदान तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. त्याचनंतर आदिवासी हा प्रश्न सायन्स अँड टेक मध्ये आलेला आहे, हा इकॉनॉमीमध्ये प्रश्न आलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या पर्स्पेक्टिव्हनं. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीमध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे बघा त्यांनी, की आदिवासी व मागास भागामध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थितीमुळे अतिरेकी कारवायांना म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमला कशा प्रकारे चालना मिळालेली आहे असा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं की महाराष्ट्रातील योग्य उदाहरणं त्या ठिकाणी द्यायचे आहे. सो तुम्हाला महाराष्ट्रातल्या काही केस स्टडीज माहीत असायला पाहिजे. गडचिरोलीमध्ये कोणत्या एसपीनी खूप चांगलं काम केलेलं आहे, कोणत्या पोलीस अधीक्षकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, संदीप पाटीलांनी तिथं काय चांगलं काम केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की ते उदाहरणं आहेत तुमचे, आणि ते उदाहरणं जर तुम्ही लिहिलं किंवा तिथं जे नक्षली कारवायांमध्ये आहेत त्यांचं जे समर्पण करतात त्याच्या संदर्भातलं काही नावं माहीत असणं गरजेचं आहे. त्यांनी काही मुद्दे सांगितलेले असेल की ते परत रिटर्न काय येत आहे मेन स्ट्रीममध्ये, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण तुमचं उत्तर जास्त वेटेड बनल, त्याला जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत. जर तुम्ही तसं उत्तर नाही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळण्याची शक्यता खूप कमी त्या ठिकाणी असते. सो ती गोष्ट लक्षात ठेवा. अगेन विज्ञान आणि तंत्रज्ञान अलीकडच्या घडामोडीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावरती होणारा परिणाम म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या ज्या काही चेंजेस झालेले आहेत त्याचा कसा, किंवा त्याच्यातले जे काही नवीन शोध आलेले आहेत, मग AI असेल, रोबोटिक्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल, किंवा सोशल मीडियाचा जो काही पॉप्युलॅरिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे महाराष्ट्रातल्या एकंदरीत सामाजिक व्यवस्थेवरती, गव्हर्नन्सवरती, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला, आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आलेला दिसतो आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष, उद्योजकतेच्या संदर्भात क्षेत्राशी संबंधित बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे आहेत त्याच्या संदर्भातले जे प्रश्न आहे, मग त्याच्या संदर्भातले काही धोरणं आहेत का ते तुम्हाला पाहून ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक काही EVच्या संदर्भामध्ये काही धोरणं आहेत का, मग तो तुम्हाला सायन्स अँड टेकमध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा EV मधलं मेन जो हर्डल आहे की त्याची जी बॅटरीची विल्हेवाट लावायची, तो एक मेजर कन्सर्न असू शकतो. मग तो पर्यावरण प्लस म्हणजे एन्व्हायरमेंट प्लस सायन्स टेक अशा कॉम्बिनेशनमधनंही तो प्रश्न त्या ठिकाणी जनरेट केला जाऊ शकतो. सो ह्या अंगानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. हे तुमचे महाराष्ट्र आधारित काही प्रश्न GS3 मधले दिसत आहेत. प्लस आता ह्याच्यामध्ये काही तुम्हाला थोडंसं ओव्हरलॅपिंगही वाटत, करंट अफेअर्सच्या आधारावरती काही प्रश्न आपल्याला दिसतात, चालू घडामोडीच्या आधारावरती काही प्रश्न दिसतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय की भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेले धोरणे आणि उपाययोजना म्हणजे जो इन्क्लुझिव्ह ग्रोथचा मॉडेल आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे, तर त्यामध्ये तुम्ही कोणते कोणते धोरणं आहेत, कोणत्या कोणत्या पॉलिसीज आहेत, कोणत्या कोणत्या उपाययोजना आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या रिटसंड मधलेही तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेच्या आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम आणि तांत्रिक उपक्रमाचे योगदान जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की रिसंटमध्ये कोणते कोणते उपक्रम आपण हाती घेतलेले आहे, महाराष्ट्र त्याच्यामध्ये कशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करत आहे. सो GS3 मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक जो फोकस आहे तो जास्त वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि त्यामुळे तुम्हाला, कारण GS3 हा ऑलवेज UPSCलाही चॅलेंजिंग ठरलेला आहे. बऱ्यापैकी जे टॉपर्स असतात ते 90-100च्या आसपासच मार्क्स मिळवतात. खूप क्वचित लोक आहेत की ज्यांना 100पेक्षा जास्त मार्क्स त्या ठिकाणी GS3 येत असतात. आता इकडचं 2025चं ज्यावेळेस इव्हॅल्युएशन होईल, मार्क्स येतील, त्यावेळेस आपल्याला आयडिया येईलच. परंतु GS3 चॅलेंजिंग का आहे, कारण की त्यामध्ये अनेक विषय त्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, UPSC काय करते की UPSC तुम्हाला इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारत असतात, इकॉनॉमिक्सचे प्रश्न 10 मार्क झाले की नंतर मग ते इंटरनल सिक्युरिटी विचारतील, नंतर म्हणजे ते एकाखाली एक प्रश्न विचारतात, त्या सब्जेक्टचा एक तो त्यांचा कोटा आहे तेवढ्यातच ते प्रश्न विचारतात. वेरज MPSCनं मिक्स प्रश्न विचारलेले, आणि मिक्स प्रश्न विचारण्याचा प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला की सब्जेक्ट लँग्वेज तुटती आपली. म्हणजे ज्या सायन्स अँड टेकचा प्रश्न असेल तर आपल्याला सायन्स टेकच्या पर्स्पेक्टिव्हनंच ते उत्तर लिहिणं आहे, कारण की तरच तुम्हाला ते मार्क येते. तुम्ही आणि लगेच एन्व्हायरमेंटचा प्रश्न, परत सायन्स टेकचा प्रश्न, तर इथं तुमचं थोडंसं गडबड होऊ शकतं आणि ते कटाक्षानं टाळायचं आहे. आपल्याला बघायचं आहे की हा नेमका रोग कोणत्या पर्स्पेक्टिव्ह नाही. कारण की जर समजा त्यांनी इतिहासामध्ये ही प्रश्न GS1 मध्ये त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे,
पण तिथं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातला नाही लिहायचं आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे आणि त्याचा कसा इम्पॅक्ट पडलेला आहे तो लिहायचा आहे. सो तिथं तुम्हाला हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रश्न येतात. सेम प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो GS4चा, ज्या प्रश्नाबद्दल मी बोलतो आहे तो. एकच मिनिट. एक पोस्ट इंडिपेंडन्सच्या संदर्भातला प्रश्न होता त्यांचा, आणि दुसरा जो प्रश्न आहे तो डायव्हर्सिटीच्या संदर्भातला आहे बघा. आणि त्याला कॉन्स्टिट्यूशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी विचारलेलं आहे की एक्सप्लेन द डायव्हर्सिटी ऑफ इंडियन सोसायटी अँड एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स मेड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू इस्टॅब्लिश युनिटी अँड डायव्हर्सिटी. आता हा भारतीय समाजाच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रश्न विचारलेला आहे की भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय संविधानाने विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. आता ह्याचा जो टोन आहे तो भारतीय समाजाचा असायला हवा, ना की तो कॉन्स्टिट्यूशनचा असायला. म्हणजे आपण फोकस किती करायचा, जरी कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स असला तरी तुमच्या उत्तराचा 70% फोकस हे भारतीय समाजातील विविधता आणि विविधतेत एकता हाच असायला पाहिजे. 30% तुमचा कॉन्स्टिट्यूशनल रेफरन्स असायला पाहिजे, कारण की तो GS1चा पेपर आहे. कारण की GS1चा पेपर हा तुमचा जो चेकर असणार आहे तो GS1च्या डोमेनचा असणार आहे. सो त्याला ते अपेक्षित आहे आणि तुमचं उत्तरही त्याच पर्स्पेक्टिव्हनं येणं गरजेचं आहे. बाकी वाढवण बंदर असेल किंवा भारतीय सुरक्षा दल आणि संस्थांच्या बदलत्या भूमिका, हा करंट मधला प्रश्न आहे, ह्याच्यावरती चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या घडामोडीचा महाराष्ट्रावरचा जो परिणाम आहे, सोशल इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. अंतर्गत सुरक्षेच्या धोक्याचे बदलते स्वरूप हा एक चॅलेंजिंग आणि डायनेमिक प्रश्न होता की रिसेंट काळामध्ये अंतर्गत सुरक्षा जी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, हिच्यावरती नेमके कोणत्या प्रकारचे चेंजेस त्या ठिकाणी झालेले आहेत, कोणते जे काही थ्रेट्स आहेत ते कसे बदलत गेलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसतो आहे. आता काही प्रश्न आपल्याला असं दिसत आहेत की जे चालू घडामोडी प्लस काय आहेत, महाराष्ट्र आधारित त्या ठिकाणी आहे. मग IPRचा प्रश्न असेल किंवा आदिवासी आणि मागास भागातला प्रश्न हा स्पेसिफिकली महाराष्ट्राचा. परंतु जर वाढवण बंदर असेल किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा परिणाम असेल किंवा महाराष्ट्रातील संशोधन संस्था, ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की जे प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक विचारता आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ह्याच्यावरती जास्त फोकस त्या ठिकाणी आहे. मग चालू घडामोडीमध्ये ज्या काही इकॉनॉमिक घडामोडी आहेत त्यांच्यावरती तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. आणि या फोकसमुळे फायदा काय होणार तुम्हाला की तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी टॅकल करता येणार आहे. प्लस जर स्टॅटिकही प्रश्न आला, म्हणजे जर समजा IPR ऍक्टचा असेल किंवा आदिवासी आणि मागास भागातील प्रशासकीय कमतरता आणि तर हे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीच्या कोणत्याही पुस्तकामध्ये भेटून जाईल. परंतु त्याला तुम्ही जर करंट अफेअर्स बघत असाल तर त्याचा एक तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते तुमच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. सो तसा तुम्हाला अभ्यास एकंदरीत GS3चा करणं अपेक्षित आहे. यानंतर आता GS4 जे आहे त्याची आपण एक ढोबळमानानं गुण विभागणी जी आहेत ती गुण विभागणी बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं एक डिटेल अनालिसिस जे आहे ते नंतर आपण घेणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये मार्क्सचं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं. जे थेरॉटिकल प्रश्न आहे, संकल्पनात्मक प्रश्न आहे, त्याच्यावरती 130 गुण जे आहेत ते विचारलेले आहेत. त्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते तुम्ही बघितलेले असतील, ज्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला असं दिसतं आहे की जे सिलेबसच्या की टर्म्स आहेत त्याच्यावरती फोकस आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट लाईफ मधलं तुम्हाला इथिक्स विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न आहे मानवी ज्या कृती असतात त्यांच्यामध्ये नैतिकतेचा काय सार आहे तो विचारलेला आहे आणि हे 2 मार्कर्सचे होते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहिणं आहे, 2-3 पॉईंट्स लिहिणं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की समजा 2 मार्काचा प्रश्न असेल तर 4 पॉईंट्स तुमचे आले पाहिजे. 5 मार्काचा प्रश्न असेल तर 10 पॉईंट्स आले पाहिजे. 10 मार्काचा प्रश्न असेल तर 20 पॉईंट्स त्या ठिकाणी आले पाहिजे. 1 पॉईंट अर्धा मार्क असं कन्सिडर करून तुमच्या डोक्यामध्ये एक गणित त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक प्रश्न खूप इंटरेस्टिंग होता की व्हाय इज द केस स्टडी अप्रोच युज्ड इन इथिक्स सिलेबस. इथिक्समध्ये केस स्टडीज का वापरले जातात. मग तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाइड इथिक्सच्या अंगानं ते उत्तर लिहिणं अपेक्षित होतं की इथिक्स फक्त तत्वज्ञानातून माहिती समजून घेणं, फिलॉसॉफिकल अप्रोच समजून घेणं, संकल्पना समजून घेणं हे नाहीये.
ते तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कसे वापरता आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकारी म्हणून कुठं जाता आहात, कोणत्या पोस्टवर काम करताय, तर तिथं तुम्ही तुमच्या एकंदरीत जे तुम्ही शिकलेला आहात त्याचा कसा उपयोग करता हे बघणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. सो त्या दृष्टीनं तुम्ही बघू शकता फॅमिली एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये मूल्य रुजवण्यामध्ये कुटुंबाचा काय रोल आहे हे तुम्हाला पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्युमन बिहेवियरच्या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत. ई गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये जो AIचा मेन रोल आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो आहे. सो गव्हर्नन्सचा काही एक स्पेसिफिक पोर्शन आहे जो इथिक्समध्ये येतो, तो तुम्हाला गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघणं आहे. त्याच्याकरता आयडियल जे आहे ते ARCचा एक रिपोर्ट आहे इथिक्स इन गव्हर्नन्सचा. तो रिपोर्ट जर तुम्ही वाचला तर वेल इनफ आहे, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यानंतर एक खूप चांगला इंटरेस्टिंग प्रश्न होता की ज्याच्यामध्ये बॅलन्सिंग फ्रीडम ऑफ स्पीच आणि मेंटेनिंग सोशल हार्मनी ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. जे कंटेम्पररी डिबेट आहे, बऱ्याच ठिकाणी हेट स्पीच होतात आणि हेट स्पीच मग त्याच्यात परत तो कॉन्स्टिट्यूशन. आता हा प्रश्न जो आहे ना दुसरा बी, सेकंड बी जो आहे इथिक्सच्या पेपरमध्ये, तो तुम्ही परत तिथं ती गफलत करता कामा नये की तुम्ही त्याला कॉन्स्टिट्यूशनच्या पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स लिहिणं गरजेचे आहे, पण खूप जास्त लिहिणं गरजेचं नाही. एखादी केस जी आहे ती आली तर ठीक आहे, पण तुम्ही खूपच काही त्याचं लिहायला गेलात तर मग तुमचा जो बॅक ऑफ द माइंड जो ट्रेंड आहे की जो काही प्रश्न विचारण्याच्या मागचं कारण आहे ते कुठंतरी राहून जातं, तुम्ही काहीतरी वेगळं लिहित बसतात. सो ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. एक IRच्या पर्स्पेक्टिव्ह इथिक्समध्ये प्रश्न आलेला दिसतोय की संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या संरक्षणाच्या जबाबदारीनं रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट जे आहे त्याचं एक तुम्हाला इथिकल अंगानं त्या ठिकाणी त्या कन्सेप्टबद्दल लिहायचं आहे. अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे महात्मा गांधींची, जी शेवटच्या माणसामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ते हिस्टॉरिकल इव्हेंट माहीत असेल की बाबू जगजीवन राम जे आहेत ते आले होते गांधींकडं आणि त्यांनी गांधींतील इस्लाम काय आहे तुमचं असं काय आहे की आम्ही इथून पुढं जे भारत स्वतंत्र चाललाय बाबा, आता इथून पुढं आम्ही ज्यावेळेस प्रशासनामध्ये शासन व्यवस्थेमध्ये जाणार आहोत तर आम्ही काय केलं पाहिजे. सो त्याला गांधींतील इस्लाम असं म्हणतात. तुम्ही जर बघितलं तर बॅक डेटला बघितलं तर गांधींचे 7 सीन्स ऑफ गांधी जे आहेत त्याच्यावरती प्रश्न 2016च्या मेन्सला आलेला UPSCच्या दिसतो आहे. सो गांधींवरती एक प्रश्न अपेक्षित होता, एक तो आला असता, नाही तर हा आला असता, ज्याच्यामध्ये अंत्योदयाची फिलॉसॉफी त्यांनी सांगितलेली आहे. आणि गांधींनी जगजीवन राम यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कोणताही निर्णय घ्याल त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो निर्णय घेत आहात त्या निर्णयाचा त्या लाईनमध्ये असलेल्या शेवटच्या माणसाला काय फायदा होणार आहे ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यावरनं तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता किंवा त्याच्यावरनं तुमचा निर्णय जस्टिफाईड होऊ शकतो. सो ही जी बाब आहे ही बाब तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, जी ज्याच्यावरती तुम्हाला इथं अंत्योदयाच्या फिलॉसॉफीमध्ये त्या ठिकाणी लिहायचं होतं. त्यानंतर क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटेरियनिझम आणि कन्सेप्ट ऑफ जस्टिस. आता उपयुक्ततावाद काय सांगतो? उपयुक्ततावाद असं सांगतो की जास्तीत जास्त लोकांचं जे हित आहे ते साध्य होणं गरजेचं आहे. ज्याला जर जास्तीत जास्त लोकांचं हित साध्य होत असेल तर तुम्ही ती गोष्ट बिनधडकपणे करू शकता. परंतु न्यायाचं तत्व ते नाही आहे. न्याय काय म्हणतो, म्हणजे जर तुम्ही आपल्या जे काही ज्युडिशियल प्रोसिडिंग्स असतात की ज्युडिशियरीमध्ये एक न्यायालयांमध्ये एक तत्व पाळलं जातं की बाबा 10 गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु एक निरपराध माणूस जो आहे त्याला गुन्हा होता कामा नाही. म्हणजे न्याय काय सांगतो? आता न्यायाचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे आणि सगळ्यात जास्त अपेक्षित एक्सपेक्टेड जे आहे म्हणजे सगळ्यात जास्त ऍक्सेप्टेड जी थिअरी आहे ती रॉल्स जस्टिस ऑफ थिअरी आहे, जी पॉल सायन्समध्ये विद्यार्थी शिकतात. रॉल्सनं मग कसं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जे आहे ते कसं सांगितलेलं आहे. सो त्या अंगानं तुम्ही ह्याच्यामध्ये इथिक्समध्ये लिहू शकता, जिथं तुम्हाला न्यायाची संकल्पना आणि उपयुक्ततावाद याच्यामध्ये एक डिबेट त्या ठिकाणी दिसत आहे. एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड टू स्ट्रेंथनिंग इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. आता प्रशासनामध्ये नैतिकता आणण्याकरता वेगवेगळे जे मूल्य आहेत, वेगवेगळ्या ज्या कार्यशाळा आहेत, वेगवेगळ्या ज्या प्रकारचे गोष्टी आहेत त्या कशा घेतल्या जातात याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. प्लस एक जो लॉज वर्सेस इथिक्स हा जो एक नॅचरल काय डिबेट आहे
त्या पर्स्पेक्टिव्हने हे प्रश्न आलेला आहे. इंटरेस्टिंगली तो जो प्रश्न इथिक्समध्ये आलाय यांनी विचारलेला आहे तो खूप वेगळ्या अँगलनं विचारलेला आहे आणि तो खूप फायदा इंटरेस्टिंग आहे. डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक कोट पण आहे की जे कायदेशीर असेल ते नैतिक असलंच असं नाही आणि जे नैतिक आहे ते कायदेशीर असलंच असं नाही. हा एकंदरीत जो प्रेमाइस आहे ह्या एकंदरीत डिबेटचा किंवा आर्ग्युमेंटचा, त्याला त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे की प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. आता इथं ह्या डिबेटच्या पुढे येऊन जे कायदे एखाद्या प्रशासकाला इथिकल वर्तन करण्याकरता भाग पाडू शकतात यावरती विचारलेलं आहे की ज्याच्यामध्ये RTI आहे जो ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी मेंटेन करण्याकरिता आहे. सिव्हिल सर्व्हिसेस प्रोसिजर कोड आहेत की ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्वंटकडनं काय अपेक्षित आहे बाबा त्याच्यावरती चर्चा केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आणखीन कोणते त्या ठिकाणी रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक मेजर, कारण ते एक लिगल डॉक्युमेंट आहे. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आहे ती तुम्हाला प्रशासकांना एक चांगलं काम करण्याकरता कसं उद्युक्त करता येईल हेही बघणं गरजेचं आहे. सो एकंदरीत ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला इथिक्सचा पेपर दिलेला आपल्याला दिसतो आहे. याच्यामध्ये आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 40 गुण जे आहेत ते अप्लाइड इथिक्सला त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये वैदिक शास्त्रीय जे मेडिकल टुरिझम आहे त्याच्या अनुषंगाने, मेडिकल इथिक्सच्या अनुषंगाने त्याच्यावर प्रश्न लिहायचा होता. आणि एक जो प्रश्न आहे तो एन्व्हायरमेंटल इथिक्सच्या संदर्भामधला आहे. त्यांनी केस स्टडीज जास्त लिहिलं, म्हणजे हा पेपर जो आहे ना इथिक्सचा तो कव्हर होण्यासारखा आहे. UPSCचा होत नाही, कारण UPSC डायरेक्ट केस स्टडीज सगळ्या टाकताना केस स्टडीज लिहायला थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्याच्या अनुषंगानं नैतिक पर्यावरणीय नीतीशास्त्र जे आहे, एन्व्हायरमेंटल इथिक्स जे आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. सो तसं 40 मार्क आहे आणि अगदी 80 मार्काच्या केस स्टडीज आहे. UPSC बघितलं 130 मार्कापर्यंत केस स्टडीज विचारलेल्या, केस स्टडीज विचारले तुम्हाला वाचायला खूप टाइम आणि इथं केस स्टडीची लेंथ आहे तीही कमी आहे. सो तुमचा पेपर कसा कव्हर होईल याचीही काळजी MPSCनं GS4 मध्ये घेतलेली आहे असं आपण म्हणू शकतो. सो एकंदरीत तुम्हाला आयडिया आली असेल की GS 1, 2, 3, 4 मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मेजर भूमिका काय आहे, करंट अफेअर्सनं कसा रोल प्ले केलेला आहे, वेगवेगळ्या विषय जे आहेत म्हणजे जे आता GS 1 आहे त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे विषय आहेत त्यांचंही कसं वेटेज राहिलेलं आहे. ह्या सगळ्याचा उद्देश एकच होता की तुम्हाला निबंधावरती आपण विस्तृत चर्चा केलेला आहे की ह्या सगळ्यांचा एकच उद्देश होता की तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे की पेपर कसा येणार आहे किंवा कसा आपण त्याला टॅकल केला जाऊ शकतो. अभ्यासाला करता आपल्याकडे जे 100 दिवस आपण कन्सिडर करू त्यामध्ये आपण ते कसं करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल, याच्याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही भगीरथ IAS अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्हाला यूट्यूबच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा तुम्ही अकॅडमीलाही केसरीवाड्यात जी अकॅडमी आपली तिथंही तुम्ही भेट देऊ शकता. तिथे तुम्ही आमच्यासोबत चर्चा करू शकता. तसंच 29 तारखेपासून ह्या सोमवारपासून आपली रॅपिड रिव्हिजन बॅच चालू होते ज्याच्यामध्ये आपण 3 पर्स्पेक्टिव्ह ठेवलेले आहे. रॅपिड रिव्हिजन आहे, टेस्ट सिरीज आहे आणि मेंटरशिप आहे. सो त्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला तिथं त्या बॅचमध्ये गायडन्स त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकता. त्या संदर्भातले नंबर्स जे आहेत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्येही मिळतील आणि खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळणार आहेत. बाकी निबंधाकरता पण एक सेपरेट मॉड्यूलची चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत. जर ते सेपरेट मॉड्यूल आला तर आपण फक्त निबंधावरती काम करणार आहोत. एक 7-8 लेक्चर्स असतील आणि तुमच्याकडनं एक 4-5 निबंध आपण त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी त्याला नंतर रिप्लाय त्या ठिकाणी नक्की देईल. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एखाद्या अशाच सेशनमध्ये. थँक्यू.